लालबागचा राजाचं तुम्ही लहानपणापासून बघताय ना, तर किती बदललंय मंडळ, म्हणजे का तसंच आहे आधी आता फक्त हे झालं? भरपूर बदललंय. बदल तर मंडळात नाही झाला, पण गर्दीमध्ये भरपूर बदल झालाय. फक्त गर्दी वाढली का अजून मग काही बदल झालेत मंडळात? काय होतंय दादा, जागा कमी पडते. पण तरी आता ह्या गर्दीमुळे जे काही होते, सामान्य लोकांना त्रास होतो बऱ्याच वेळा सेलिब्रिटीजमुळे, कारण सेलिब्रिटीजना डायरेक्ट एंट्री दिली जाते. हो. तर यावर तोडगा काय, फक्त जागाच का दुसरं काय? यावर तोडगा असं मी विचारेन तुला प्रश्न, की तू उद्या जर आपण सेलिब्रिटी झालो तर आपल्याला आवडेल का? भक्ती मार्ग ऍक्च्युली झालं असं की एक 5 ते 6 वर्ष आधी माझी आई भरपूर आजारी आणि आई हॉस्पिटलला ऍडमिट होती. तेव्हा एक इस्कॉनचे प्रभूजी भेटले मला स्टेशनला. तर त्यांनी माझा हात पकडला आणि त्यांनी जेव्हा माझा हात पकडला, मला 2 वेळा असं वाटलं की साहिल याच्याच गळ्यात हार घाल, पुढे कशाला जातो, ह्याच्याच गळ्यात हार घाल. 2-3 वेळा मी 2-3 मिनिटाचा जास्त तू बसलायस एवढाच अंतर असेल. त्यांनी हात पकडून मला पुढे नेत आहेत, मग आतमध्ये नेलं, तिकडे त्या जाईच्या आतमध्ये नेलं आणि वरती मी हार वगैरे दिला. हार वगैरे घातल्यावर माझ्या डोळ्यात पाणी वगैरे आलं, पण नंतर पाठी येऊन बघतो तर ती दादाच नाही. आई बरी झाल्यापासून मला एक असं व्हायला लागलं की माझ्या घरी पण श्रीकृष्ण आहेत यार, मी का नाही सेवा करत आहेत, माझ्याकडे असं का, तुझे का नेत्र नाहीत, तू का माझ्याकडे बघत नाहीस, मी का नाही तुला असं छान छान पोशाख घालू शकत. कृष्णाशी कनेक्ट झालो की काय होतं, तुला तो सगळीकडून आकर्षण करतो. कृष्ण नावाचा अर्थच असा आहे की कर्षदी इति कृष्ण. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज पंडित आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या शोवरती मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे. आता त्या व्यक्तीची ओळख कशी करून देऊ हाच प्रश्न आहे. एक कलाकार, एक वादक की मग एक सेवेकरी. या माणसाने भक्तिमार्ग का निवडला असेल आणि या माणसाला भक्तिमार्गातून काय मिळालं असेल? मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहे एक असा कलाकार ज्यानं वादन असेल किंवा मग त्याला मी बँजो म्हणू किंवा मग त्यांचा ग्रुप काही असो, पण स्वतःचं एक नाव कमवलंय. आज आपल्याबरोबर आहे साहिल महाडिक. दादा, तुमचं खरंच मनापासून स्वागत आमच्या शोवरती. जय श्री कृष्ण. आम्ही रिसेंटली हा पॉडकास्ट शो सुरू केला आणि खूप कमी वेळात आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग मला असं वाटलं की तुम्हाला बोलवण्याचं कारण की तुमच्याकडे असलेल्या गोष्टी तुमचा आणि हे वेगळे पण, की कलाकार असणं आणि लगेच दुसऱ्या टोकाला हे की सेवेकरी किंवा सेवा भक्ती या सगळ्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की आजच्या काळात जेव्हा सगळं जग खूप फास्ट वेगानं बदललंय, कलेची व्याख्या पण बदलली आहे आणि इंस्टाग्राम, सोशल मीडिया या माध्यमातून खरा कलाकार कोण असतो हे लोक कन्फ्युज आहेत की खूप असे म्हणजे हाडाचे कलाकार खूप कमी राहिले. सो खरंच थँक्यू सो मच. शोच्या सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही मुंबईवरनं आलात. सो मी स्वतःला खूप ब्लेस समजतो की एवढ्या कमी वेळात आमच्या शोवरती खूप लांबून गेस्ट येतात. सो थँक्यू सो मच. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्याची सुरुवात कशी झाली, कलाकार म्हणून किंवा वादन म्हणून? तुम्हाला पहिल्यांदा असं कधी वाटलं की आपल्यामध्ये हे टॅलेंट आहे बाबा? सुरुवात म्हणजे मी मुळातच आहे लालबागचा. लालबाग म्हटल्यावर आमच्याकडे 365 दिवस काही ना काहीतरी रोज चालू असतं. गणेशोत्सव, हळदी, नवरात्री, दिवाळी वगैरे सगळ्या टायमिंगला आमच्याकडे बँजोच. तर लहानपणी एक आवड होती, आई घेऊन जायची. लालबाग परायमधून गणपती वगैरे जाताना आमच्याकडे कारखाने पण भरपूर आहेत लालबागमध्येच, तर सगळे गणपती आमच्या इकडूनच जातात. तर सगळ्यांचं आगमन वाजत गाजतच व्हायचं. मी लहान असताना तर आई हाताला धरून घेऊन जायची. तर बँजो वगैरे बघायचो. त्याच गर्दीत मी 1 वर्ष लालबाग बीट्स बघितलेला की वाजवतायत, छान वाजवतायत. तर ओळख होती थोडीफार, यांच्यामध्ये वाजवायचं आहे कधीतरी, पण कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की यांच्यासोबत वाजवेन, या लेवलला वाजवेन की लीड वगैरे करेन यांच्यामध्ये. आणि बँजोवाले यायचे एरियात आमच्या बिल्डिंग खाली वगैरे हळदीला, तर त्यांच्या काट्या तुटलेल्या घ्यायचो. त्यांनी घरी जाऊन प्रॅक्टिस करायची आणि घरात डबे होते, डब्यांवर वाजवायचं. अख्खी बिल्डिंग हैराण होती त्या आवडीला माझ्या. तर आई वगैरे भरपूर ओरडायची, पण हळूहळू देवानीच असं दिला म्हणावी की या क्षेत्रात आवड वाढत गेली, एकमेकांची ओळख झाली आणि आज तुमच्या समोर आहे माझी कला. असं म्हणतात की म्युझिक हे व्हायब्रेशन मध्ये असतं, तर तुम्ही ते लहानपणापासून ऑब्झर्व केलं, ऐकलं, म्हणून तुम्हाला ते नेहमी वाटत गेले की आपण करू शकतो किंवा आपल्यामध्ये हे आहे. पण कसं असतं, आयुष्यात आपण वेगवेगळ्या टप्प्यावर जातो.
आपल्यामध्ये मग सगळ्याच गोष्टी करिअर म्हणून जेव्हा आपण बघायला लागतो, तर मला असं वाटतं की हे खूप कठीण आहे हा निर्णय घेणं, की बाबा हे आपल्याला आयुष्यभर करायचं आणि त्यासाठी घरच्यांची पण परवानगी. तर तुम्हाला संघर्ष काय आहे म्हणजे कुठल्या गोष्टींची करावा? संघर्ष म्हणजे अजून पण संघर्ष चालूच आहे. बाय द वे मी स्टुडंट आहे आता. अच्छा. 15वी करतोय आणि असं ॲज अ वादक म्हणून मी तुम्हाला सांगेन. आणि माझ्या ग्रुपमधले पण मला जेव्हा ग्रुपमध्ये घेतलं तेव्हा पण माझ्या मोठ्या लोकांनी मला हेच सांगितलं की तू जर येतोयस इकडे वाजवायला. आता माझ्या ग्रुपमध्ये वाजवणारे पण सगळे कलाकार, एकूण एक कलाकार चांगल्या ठिकाणी जॉबला आहे. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं तुला यायचं आहे तर शिक्षण वगैरे सर्व करावं लागेल. थोडं दुर्लक्ष झालेलं मध्ये, पण आईने त्यांच्याबरोबर मिळून ओरडा वगैरे देऊन पण ठीक आहे, शिक्षण वगैरे करायलाच हवं. शिक्षण हवं यासाठी आणि कामधंदा आपला बघूनच हे सर्व करायला पाहिजे. कारण काही एक हॉबी म्हणून ठेवायला पाहिजे आपण, असं मला वाटतं. अच्छा. याच्यावर आपलं घर नाही चालू शकत. जर तुम्ही मोठे मोठे शोज वगैरे करताय तर ठीक आहे, पण बँजो लाईनवर आपण तुम्ही तुमचं घर चालवणं किंवा घरदार सोडून याच्याच मागे लागणं हे चुकीचं आहे. पण तुम्ही जे आता म्हणालात की याच्या मागे लागणं चुकीचं आहे. पण एक छोट्या गोष्टीतून मोठी गोष्ट निर्माण व्हायला काही वेळ लागत नाही. वेळ नाही लागत, बरोबर आहे. पण काय काय आत्ताच्या मुलांचं कसं झालंय की एक मिळालंय मग दुसरीकडे दुर्लक्ष होतंय. आणि बँजो अशी लाईन आहे की तू जर त्याच्यामध्ये तू उतरतोयस दुसऱ्या गोष्टीकडे तुझं दुर्लक्ष होणारच. आता आम्ही वाजवायला जातो, आज समज आपला शो आहे तर सकाळपासून आमची कामं चालू असतात. अच्छा. म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यासोबत जातो. बरोबर. तर त्या वेळेला दुसऱ्या कोणत्या गोष्टीला वेळ देणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे जरा सांभाळूनच करावं लागतं. ओके. करायचं तर आपण हॉबी म्हणून करू शकतो, पण सोबतीला एक जोडधंदा हवाच. ओके. आणि तुम्ही यासाठी काही म्हणजे क्लासेस वगैरे तर कधीच केले नाहीत. 2 दिवस लावला होता आमच्याकडे चिंचपोकीला सचिन भांगरे सरांचा क्लास होता. तर त्यांनी पहिल्याच दिवशी मला नोट्स वगैरे दिले. ते काय मला समजले नाही, मी दुसऱ्या दिवशीपासून क्लासला गेलोच नाही. आता तुम्ही बोलताना लालबाग बीट्स बरोबर तुमचं नातं सांगितलं काय? तर तुमच्यासाठी लालबाग बीट्स स्पेशल काय आहे म्हणजे? लालबाग बीट्स म्हणजे एका मध्यमवर्गीय मुलाला जो एकदम ज्याला कोण ओळखत नाही, ज्याच्या बिल्डिंग मध्ये पण एवढे कॉन्टॅक्ट नाहीत, त्या मुलाला लो लेवल वरून आज साहिल माडिक पर्यंत पोहोचवणारा तो लालबाग बीट्स आहे. म्हणजे मला प्रत्येक माणसापर्यंत जोडणारा माझा लालबाग बीट्स आहे. मग ते व्लॉगिंग असू देत किंवा वाजवणं असू देत किंवा अन्य कोणत्या इंस्टाग्रामवर रील्स वगैरे टाकण्यापासून सुरुवात माझी लालबाग बीट्स पासून आहे. आणि लालबाग बीट्स यासाठी स्पेशल आहे की लालबाग बीट्स मधून मला भरपूर जे प्रेम मिळालंय ते अन्य कोणत्या ग्रुपमध्ये मिळालं नसतं, असं मला तरी वाटतं. जे कलाकाराला एक्सपेक्ट असतं की या ग्रुपमध्ये मला असा दर्जा हवाय, या ग्रुपमध्ये मी हे करू शकतो, या ग्रुपमध्ये मला कोण अडवणार नाही, तो माझ्यासाठी लालबाग बीट्स आहे. आता तुम्ही विविध ठिकाणी जेव्हा शोज वगैरे करता आणि प्रचंड कंटिन्युअस काम चालू असतं, तर तुम्हाला असं कधी वाटलं की आता आपण फेमस झालोय किंवा अरे आपलं काम लोकांना आवडायला लागलंय बाबा? ऍक्च्युली असं तर वाटतं. म्हणजे आता लोक येतात, एवढ्या आवडीने भेटतात. काय काय लोकांना लाखो फॉलोअर्स, मिलियन फॉलोअर्स असून पण असं वाटतं की आपण अजून फेमस नाही, आपल्याला कोण ओळखत नाही. पण लहान लहान मुलं येतात भेटायला, तेव्हाच मला असं वाटतं की नाही ठीक आहे, 50,000-60,000 फॉलोअर्स आहेत, एवढी मुलं ओळखतात, एवढं प्रेम मिळतं आपल्याला, बस झालं, अजून काय पाहिजे. असा एखादा अप्रिशिएशन नोट किंवा मेसेज एखादा फॅन कडनं आलेला की आत्ताच 2 दिवसापूर्वी आम्ही देवीचं आगमन वाजवलं कुर्ल्याला. तर एक मित्र होता, म्हणजे फॅनच होता तो आपला, त्याच्या घरी आपले व्लॉग्स वगैरे बघतात सगळे. तर तो मला जबरदस्ती घेऊन गेला त्याच्या आईला वगैरे भेटायला. आणि त्या काकी सांगत होत्या आम्ही तुमचे व्लॉग वगैरे बघतो, रात्री 2-2 वाजेपर्यंत आमच्या घरी टीव्ही चालू असतो, मुलगा पण त्यांचा व्लॉग्स वगैरे बघतो. तर त्यांनी एवढ्या आवडीने प्रत्येक गोष्ट सांगितली, तुम्ही हे करता, आम्ही ते बघतो, आम्हाला असं वाटतं हे प्रत्यक्षात चालू आहे. तर त्या काकींच्या तोंडून आजची पिढी बघतेच, पण त्या काकींच्या तोंडून काकींना आपलं काम वगैरे आवडतंय हे ऐकून फार बरं वाटलं. तुम्ही मुळात मुंबई, ठाणे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार असतात, रॅपर्स असतात. म्युझिक कसं काय बदलत चाललंय मागच्या काही वर्षांपासून किंवा लोकांची आवड म्युझिक बद्दल? माझी आवड पर्सनली विचारशील तर मला जुनी गाणी आवडतात. अच्छा. आणि आता गणपती वगैरे म्हणशील किंवा नवरात्र, देवी, त्यासाठी जी पहिल्यासारखी गाणी येत होती ती नाही राहिलीत. म्हणजे बँजो लाईनला पण आता जी नवीन गाणी येत आहेत ती वाजवण्यासारखी नाहीच आहेत. मुळात पहिली जुनी गाणीच आहेत, तीच लोकांना भरपूर आवडत आहेत. इन जनरल पण लोकांची पण चॉईस बदलली का हो, म्युझिकच्या बाबतीत? म्हणजे जे जेन्स आहेत आता म्हणू शकतो, त्यांना आवडत आहेत, पण तू जुन्या विचारात असशील तर तुला जुनीच गाणी आवडतील. आणि आता लोकांना नाचायला वगैरे पण जुनीच गाणी लागतात. आम्ही बँजो वगैरे वाजवतो त्याच्यामुळे जास्त थोडंसं माहिती आहे याच्यातलं. नवीन गाण्यांना लोकांचा एवढा प्रतिसाद नाही. अच्छा. लालबाग बद्दल काय सांगाल की तुमच्या लहानपणापासून तुम्ही
लालबागचा गणपती तर सगळीकडे फेमसच आहे. हो. पण तुमच्या आयुष्यात म्हणजे असं तुम्हाला वाटतं का, की लालबागमध्ये आपला जन्म झाला म्हणून आपण कलाकार म्हणून नावारूपास आलो? हो, असू शकतं. तसं पण असू शकतं. डेफिनेटली, कारण का लालबाग ही कलाकारांची भूमी आहे. आमच्याकडे भरत सर झाले, भरत जाधव सर, अंकुश दादा झाला. बरेचसे कलाकार आमच्या जवळच्या लालबाग परा एरियातलेच आहेत, ज्यांना तुम्ही रोज टेलिव्हिजनवर बघता. त्याच्यामुळे असं म्हणू शकतो आपण की लालबागमुळेच मी कलाकार म्हणून नावाला आलो. आणि लालबागचा गणपती म्हणायचं झालं तर ते तुम्हाला माहितीच आहे, गर्दी पण वगैरे. लालबागचा राजाचं तुम्ही लहानपणापासून बघताय ना, तर किती बदललंय मंडळ, म्हणजे का तसंच आहे आधी आता नाही, फक्त हे खूप झालं? भरपूर बदललंय. बदल तर मंडळात नाही झाला, पण गर्दीमध्ये भरपूर बदल झालाय. फक्त गर्दी वाढली का अजून मग काही बदल झालेत मंडळात? काय होतंय दादा, जागा कमी पडते. जागा कमी पडते. ऍक्च्युली गणपती बसतो, कोळ्यांनी गणपती बसवला होता 1934 साली. लालबागच्या राजा जिकडे बसतो त्याच्या अपोजिट साईडला वेरू कंपाऊंड म्हणून जागा आहे. तिकडे पहिला मच्छी बाजार भरायचा कोळ्यांचा. तर बीएमसी वाले आले किंवा पोलीसवाले आले, त्यांना बसून द्यायचे नाहीत. तर त्यांनी गणपतीला नवस केला, जर आम्हाला एखादी ठिकाणी जागा मिळू दे. तर त्यांना 1934 साली ती जागा मिळाली लालबागची, जिथे आता बाजार भरतो, मच्छी बाजार. तर त्याच्यानंतर त्यांनी गणपती बसवायला सुरू केली. तर तेव्हापासून गणपती एवढी गर्दी नसायची. ऍक्च्युली माझे बाबा वगैरे पण सांगतात, आई पण सांगते की जाऊन 5-10 मिनिटात दर्शन व्हायचं गणपतीचं. आणि एक जसा जसा प्रसिद्धीला यायला लागला, नवसाला पावला गणपती. माने बिल्डर होते आमच्याकडे. त्यांनी 2000च्या आसपास सोन्याचा हार घातला, जो लालबागचा राजा आता घालतो तो सोन्याचा हार घातला. आणि तेव्हापासून गणपतीला भरपूर प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून गर्दी वाढायला लागली. अच्छा, आणि गर्दी वाढायला लागली किंवा प्रसिद्धी मिळाली, मला असं वाटतं यापेक्षा लोकांना येणारे अनुभव. कारण मुकेश अंबानी सारखी लोक, म्हणजे मोठी मोठी एवढे उद्योगपती असतील, स्टार्स असतील, ते तिथे येतात, म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेल. बरोबर आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या आता आजूबाजूला असलेली लोक किंवा तुम्ही ऐकलेले किस्से, ज्यांच्या आयुष्यात वैयक्तिकरित्या अनुभव आले की लालबागच्या राजामुळे त्यांचं आयुष्य बदललं, किंवा असा एखादा किस्सा? बरेचसे लोक आहेत. तू जर लालबाग मधल्यांना विचारशील तर आम्ही असं म्हणतो की जो काय आम्हाला सक्सेस मिळतोय, जो काय आम्हाला यश मिळतंय, ते लालबागच्या राजामुळेच मिळतंय. मी पण असं म्हणेन की आज जी पण मला फॅन फॉलोईंग मिळाले किंवा प्रेम मिळाले, ते लालबागच्या राजाचाच आशीर्वाद आहे. तो आमच्या पाठीशी असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. तरी एवढी मंडळ असतात, सगळ्याच मंडळांना गर्दी असते असंही, पण लालबागच्या राजाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे वैशिष्ट्य असं म्हणायला गेलं तर असं दुसऱ्या कोणत्या मंडळाचं कंपॅरिझन नाही, ऑब्व्हियसली. पण जेव्हा तू राजाच्या समोर जातोस, मुखदर्शन कर किंवा चरण स्पर्श कर, त्याच्या चेहऱ्यावर तेजच वेगळं आहे. त्या तेजासाठी लोक आकर्षित होतात. अच्छा. ते चरण स्पर्श वगैरे तर राहिल्या बाजूला, पण जे चेहऱ्यावर तेज दिसतं, त्या चेहऱ्यासाठी लोक एवढी गर्दी करतात असं मला तरी वाटतं. पण तरी आता ह्या गर्दीमुळे जे काही होते, सामान्य लोकांना त्रास होतो बऱ्याच वेळा सेलिब्रिटीजमुळे, कारण सेलिब्रिटीजना डायरेक्ट एंट्री दिली जाते. हो. तर यावर तोडगा काय? फक्त जागाच का दुसरं काय? यावर तोडगा असं मी विचारेन तुला प्रश्न, की उद्या जर आपण सेलिब्रिटी झालो तर आपल्याला आवडेल का आपल्याला लाईनीतून जायला? ऑब्व्हियसली नाही आवडणार. सेलिब्रिटी झाल्यावर एक प्रश्न असा होईल की तू जर लाईनीत उभा आहेस तर लोक तुझ्याकडे धाव घेतील. पहिली गोष्ट तर की सेलिब्रिटी आला, याच्यासोबत फोटो काढा. लाईन तिथे 2 तास थांबेल जर सेलिब्रिटींनी लाईन लावून यायचं झालं तर. त्याच्यामुळे हा एक पर्याय आहे. पण सेलिब्रिटी झाल्यावर पण त्यांना पण अर्धा-पाऊण तास थांबवावं लागतंच, जोपर्यंत लाईन क्लिअर होत नाही. मग आता हे कला क्षेत्रामध्ये काम चालू असताना अचानक असा भक्ती मार्ग का स्वीकारला, किंवा काय तुम्हाला असं का वाटलं की बाबा हे करूया? भक्ती मार्ग ऍक्च्युली झालं असं की एक 5 ते 6 वर्ष आधी माझी आई भरपूर आजारी होती आणि आई हॉस्पिटलला ऍडमिट होती. तेव्हा एक इस्कॉनचे प्रभूजी भेटले मला स्टेशनला. मी गिरगावरून चालत घरी येत होतो रडत रडत, की म्हणजे अशी स्टेप होती की संपलंच आता म्हणजे सगळं. मी मम्मीला मिठी मारून रडत होतो आणि नंतर घरी यायला निघालो तर एका प्रभूजींनी मला आमच्या विलेपार्लेला इस्कॉनचं मंदिर आहे, त्या मंदिरातला फोटो दिलाय. तो फोटो माझ्या अजून पॉकेटमध्ये आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जावा इकडे, पाय वगैरे पडा, तुम्हाला काय टेन्शन असतं. तर मी त्या फोटोशीच बोलत बोलत घरी चालत चालत गेलो. त्यांना सांगितलं की जर माझ्या आईला बरं वाटलं तर मी तिला वृंदावनला घेऊन येईन. मी लहानपणी वृंदावनला गेलो होतो, पण तेव्हा काय आपलं एवढं नॉलेज वगैरे नव्हतं की खरोखर असं काय असतं का. तर एक दिवस मंदिरात जाऊन बोललो आणि एक व्हिडिओ बघितला होता मी इन्स्टालाच, की अत्तर घेऊन जातात तिकडे, सेवेसाठी अत्तर घेऊन जातात. तर
मी सांगितलं होतं मंदिरात जाऊन की आई जर बरी झाली पूर्णपणे, आईला घेऊन येईन आणि सोबत अत्तर घेऊन येईन. तर तेव्हापासून अशी सुरुवात झाली. आई व्यवस्थित एकदम बरी झाली आणि त्याच्यानंतर गेलो होतो आम्ही वृंदावनला आईला घेऊन. स्पेशली सांगितलं होतं तुझ्यासाठी हार बनवून आणेन. मोरपंखाचा मी हार बनवला होता आणि गर्दीतून असा हार घेऊन चाललेलो. मम्मीला म्हटलं तू थांब इकडे, आणि थोडीफार गर्दी होती, तू थांब म्हटलं. ऍक्च्युली आम्ही दुसरीकडे दर्शनाला गेलेलो. तिकडून मम्मीला तिकडे थांबवलं आणि म्हटलं रूमवरून हार घेऊन येतो. गर्दीमुळे काय झालं, मम्मी पुढे गेली आणि मी हार घेऊन आलो तर माकडांनी माझ्या हातातला हार खेचला. वृंदावनची माकडं म्हणजे सगळ्यात अतरंगी. महाराष्ट्रातल्या माकडांशी त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे एकदम अतरंगी. तू जर चष्मा घातला असेल तर तुझा चष्मा खेचणार, फोन खेचणार आणि त्यांना फ्रुटी लागते त्यासाठी. फ्रुटी दिल्यावर ते परत देतात. ओके. तर त्यांनी माझा हार वगैरे खेचला आणि अक्षरशः अवस्था अशी झाली तिकडे कुठे चिकटपट्टी पण मिळत नाही. हार पूर्ण मला असं झालं की हा हार घालायचा कसा, स्वतःलाच लाज वाटली. हा घालायचा कसा, मग नंतरला मी बँडेज वगैरे लावून, काय ना काहीतरी मेडिकल होतं तिकडे, बँडेज वगैरे लावली आणि तसं असंच हार पकडून मंदिरात घेऊन चाललेलो. मागून एक दादा आले, त्यांनी मला विचारलं उपर चढा ना हार. बोललो हा. तर पुढे एक असा काउंटर आहे छोटासा, तिकडे पावती घेऊन सोडतात, पावती किंवा ओळख असेल तर त्यांनी माझा हात पकडला आणि त्यांनी जेव्हा माझा हात पकडला मला 2 वेळा असं वाटलं की साहिल ह्याच्याच गळ्यात हार घाल, पुढे कशाला जातो, ह्याच्याच गळ्यात हार घाल. 2-3 वेळा मी 2-3 मिनिटाचा, जास्त तू बसल्यास एवढाच अंतर असेल. त्यांनी हात पकडून मला पुढे नेत आहेत. मग आतमध्ये नेलं, तिकडे त्या दाईच्या आतमध्ये नेलं आणि वरती मी हार वगैरे दिला. हार वगैरे घातल्यावर माझ्या डोळ्यात पाणी वगैरे आलं. पण नंतर पाठी येऊन बघतो तर ती दादाच नाहीत. अरे बाप. 5 ते 6 मिनिटात हे सगळं झालं. आता कोण होते, काय होते, की साक्षातच होते ते नाही माहिती. आणि त्यांनी मला एक प्रश्न पण विचारला, अत्तर लाये हो क्या? त्या प्रश्नामुळे मी अजून कन्फ्युज आहे की कोण होतं. तर नंतर मला क्लिक झालं की मी सांगितलं होतं अत्तर वगैरे घेऊन येईन. कमाल कमाल. सो मग आता जेव्हा पण वृंदावनला जातो, वर्षातून एकदा 2दा आठवणीने हार घेऊन जातो, सोबत अत्तर. तुम्ही म्हणालात की तुमच्या घरी श्रीकृष्णाची सेवा केली जाते. येस. तर नेमकं काय असतं, म्हणजे काय सेवा? ऍक्च्युली तुला सांगितल्याप्रमाणेच मम्मी आजारी होती तेव्हाच मी सांगितलं होतं की माझ्या घरी छोटासा लाला आहे, श्रीकृष्ण बालगोपाळ म्हणतात, आपल्या सगळ्यांच्या घरी असतो. तसाच आहे छोटासा. आणि आई बरी झाल्यापासून मला एक असं व्हायला लागलं की माझ्या घरी पण श्रीकृष्ण आहेत यार, मी का नाही सेवा करत आहेत, माझ्याकडे असं का, तुझे का नेत्र नाहीत, तू का माझ्याकडे बघत नाहीस, मी का नाही तुला असं छान छान पोशाख घालू शकत. कृष्णाशी कनेक्ट झालो की काय होतं, तुला तो सगळीकडून आकर्षण करतो. कृष्ण नावाचा अर्थच असा आहे की कर्षदी इति कृष्ण, म्हणजे तुला सगळीकडून अट्रॅक्ट करणार. तर मला असं व्हायचं, तुला का नाही मी पोशाख घालू शकत आहे तुला. आणि एकदा व्हिडिओ बघितलेला की जर एक असा फोटो होता, राधारमण लालजी म्हणून वृंदावन मध्ये मंदिर आहे, त्या मंदिरातले राधारमण लालजी आहेत, ते पण एवढूशेच आहेत. तर त्यांचा एक 2000 सालचा फोटो होता, त्याच्यामध्ये त्यांचे गाल वगैरे एकदम आतमध्ये होते. आणि 2003 का 4 सालचा फोटो होता, त्याच्यामध्ये त्यांचे गाल वगैरे एकदम फुगलेले. तर त्यांनी सांगितलेलं की तुम्ही पण तुमच्या घरी भोग वगैरे लावा, दूध दही तूप भरपूर त्यांना खायला द्या, तुमच्या पण लालाचे गाल. तर मी बोललो यार हे मस्त आहे, आपण ट्राय करूया ना, भक्ती म्हणून नाही पण असंच काहीतरी ट्राय करूया, एकदा ट्राय करूया. मग घरातल्या देवाऱ्यातच सेवा वगैरे चालू केली, थोडं थोडं हळूहळू करून सामान आणलं. तेव्हापर्यंत मम्मी काय बोलली नव्हती. तर मग नंतर असं झालं एक दिवस की गणेश पूजन होतं माझ्या घरी, गणपती बाप्पा पण बसतो. पाठपूजनाला गुरुजी आले होते, त्याच्यामुळे सेवेकडे काय जास्त लक्ष. सेवा म्हणजे काय, आंघोळ घालणं, नॉर्मली आंघोळ घालायची आणि ड्रेस वगैरे घालायचा. तेव्हा काय असं एवढे मोठे हेवी वगैरे ड्रेस आणायचं नाही. तर मग ते गुरुजी आलेले आणि आदल्या रात्री मम्मी मला काय सांगतेय, तू त्याला वेगळीकडे बसव, कारण का त्याला जागा भरपूर जाते. एवढा चौरंग होता त्याचा आणि बाकीचे देव झाकून जायचे रे त्याच्यावर. तर मम्मी मला सांगायची की त्याला वेगळा बसव. तर मी रात्री झोपतानाच माझ्या मनातल्या मनात बोलतोय, तुला जर उद्या दुसरीकडे बसायचं असेल ना, तर तुझ्या डोक्यावरचा मुकुट तू थोडासा हलकासा साईडला कर. तर दुसऱ्या दिवशी गुरुजी वगैरे आले, गणेश पूजन वगैरे झालं. तर माझ्या लक्षातच नाही की आज सेवा वगैरे करायची. बोललं जाऊ दे चल नंतर करू. गणेश पूजन वगैरे सगळं झाल्यावर नंतर 11-12 वाजता मी बघतोय तो मुकुट पूर्ण पडलेला होता खाली. बोललो आजच जागा वगैरे चेंज केली. त्याच्यानंतर छोटीशी काच लावलेली मंदिराच्याच बाजूला, मग त्या काचेवर त्याचं काय पुरत नव्हतं. मग मागच्या वर्षी पहिला उत्सव झाला. उत्सव म्हणजे वर्ष पूर्ण झालं लालाला माझ्या.
सेवा करण्याला. बर. तर तेव्हापासून त्याला खालती टेबलवर घेतला, चांदीचं सिंहासन वगैरे आलं त्याचं, तेव्हापासून तो खालतीच आहे घरात. कमाल कमाल. तुम्ही मला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात ज्या मला माहिती नव्हत्या. म्हणजे श्रीकृष्ण या शब्दाचा अर्थ काय होतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं. सो खरंच युनिक आहे. तू जर तुझे डोळे बंद करशील तर तो कानातून आत जाईल, हम्म, जर कान बंद करशील तर नाकातून जाईल. हम्म, म्हणजे त्याचा सुगंध असा आहे की तो कुठून ना कुठून तुझ्या बॉडीमध्ये आत घुसणारच. तू बरोबर. जर डोळे बंद केलेस तर अशी गोड बासरी वाजवेल की तुझ्या कानांना ती आवडेल. आणि जर तू सगळंच बंद केलंस तुझ्या जिभेतून जाईल, तुझ्या प्रसादातून जाईल, असा अर्थ होतो कृष्ण. काय थॉट. कमाल आहे कमाल आहे. श्रीकृष्णाचं एक तत्वज्ञान आहे, त्याचा त्या गीतेमधून असेल Yes. किंवा प्रत्येक त्यांच्या बाललीलांमधून सुद्धा असेल. तर त्यांच्या तत्वज्ञानातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात पण तत्वज्ञान म्हणजे help लिडरशिप, पहिली गोष्ट. लिडरशिप. अच्छा. लॉयल्टी. हम्म, आता आपल्याकडे जर म्हणायला गेलास तू हम्म, तर श्रीकृष्णाला एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं आपल्याकडे, म्हणजे मराठी लोकांमध्ये तरी, हम्म. जे की नाहीये. जसं की जसं की म्हणजे रास करणारा, अच्छा, कपटी वगैरे का? कपटी वगैरे, एक्झॅक्टली. तर त्यामागे पण काहीतरी गोष्टी होत्या. दंडकारण्यातले ऋषी होते राम अवतारात, त्यांनी रामजींसाठी भरपूर तप वगैरे केलेला. अच्छा. आणि रामजींनी जेव्हा रावणाचा वध केला त्याच्यानंतर भरतजी ते थांबले होते. भरतजी म्हटले होते की जोपर्यंत रामजी येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा ग्रहण करणार नाही. आणि रामजींना घाई होती की भरतला मला भेटायचं आहे आधी. तर मग हनुमंतराय आले रामजींकडे आणि रामजींना सांगितलं ते दंडकारण्य ऋषी तुमची वाट बघतायत. तर मग रामजींनी सांगितलं आता त्यांना राहू दे, त्यांना सांग 1 युग प्रतीक्षा करायला, 1 युग थांबा तुम्ही, मी पुढच्या युगामध्ये श्रीकृष्ण अवतार घेऊन येईन, तेव्हा तुम्ही गोपी बनाल. अच्छा. ते ऋषी आहेत सगळे, ज्या गोपी आहेत त्या आता म्हणतोय आपण, गोपींबरोबर रास केला. रास करण्याचा अर्थ काय? एक असतं रस आणि दुसरा असतो रास. मी तुझी सेवा करतोय, मी त्याची सेवा करतोय, मी त्याला हार घालतोय, मी त्याची सेवा करतोय, अत्तर लावतोय, ही सगळा झाला रस. हा सगळा रस आहे. आणि तो जर मला काय पडून रिप्लाय देतोय, म्हणजे त्यांनी मुकुट पाडला म्हण किंवा गळ्यातली माळ काढली, तो झाला रास. अच्छा. आता हा मला आनंद झाला, त्यांनी माझ्यासोबत रास केला. रास केला म्हणजे तू एकदम हॅप्पी झाल्यावर काय करणार? नाचणार. बरोबर. याचाच अर्थ लोकांनी लावलाय रास रास. तर त्या ऋषींसोबत अशा होत्या त्या गोपी, एक गोपी 80 वर्षाची होती आणि श्रीकृष्ण होते 7 वर्षाचे. कसं होऊ शकतं? म्हणजे काम भावी ते एंटरच करू शकत नाही. शक्यच नाही ते. तर आपल्या लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे बरोबर त्या लीलेतून. मग आता जे नवरात्री वगैरे चालू आहे, दांडियाचं पण असतं. बऱ्याच लोकांचं याबद्दल मत आहे की दांडिया हे आपलं सणांचं किंवा मराठी कल्चरशी ते रिलेटेड नाहीये. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्याबद्दल म्हणायचं झालं तर मला असं वाटतं ऍज अ हिंदू आपण सगळे सण साजरे केले पाहिजे. हो, सनातनी आपण. हो, बरोबर. आपण आपल्यातच गट नाही पाडले पाहिजे रे. मी मराठी, तू गुजराती, याच्यामुळे बाकीच्या रिलिजनची लोक बघ, ती सगळी काही जरी असलं तरी पण या वेळेला अशी एकत्र असतात. आपण हे गट पाडल्यामुळे आपण वेगळे पडतो असं कुठेतरी, असं मला वाटतं. दांडिया हे काही चुकीचं नाही येतात? नाही चुकीचं काय, देवाचा उत्सव आहे, बरोबर, सगळे एकत्र येत आहेत ना, असं मला वाटतं. हेतू साध्य होतोय. आपण गणेशोत्सव साजरा केला, ते गणेशोत्सवाला येतात लांबून लांबून आपल्याकडे पाया पडायला, मग आपण त्यांच्यासोबत जाऊन एकत्रित व्हायला काय. आता आमच्याकडे तर नवरात्री उत्सवात मराठी लोक पण खेळतात गरबा. अच्छा. एवढा काय त्याच्यावर आक्षेप नाहीये असा. अच्छा. नाही, काही लोकांचं असं म्हणणं असतं की आपले जे सण वगैरे असतात त्यात असं डान्स करणं हे, किंवा गाणी, हिंदी गाणी, बॉलिवूडची गाणी वगैरे लावून ते तर गणपती विसर्जनात तेच तर होतं. गणपती विसर्जनात पण शेवटच्या दिवशी डॉल्बी वगैरे लावून जे काय आपल्याकडे होतं ते त्याच्यापेक्षा घाणेरड्या पद्धतीने ड्रिंक वगैरे करून किंवा काय करून, ते कितपत योग्य आहे? श्रीकृष्णाच्या आयुष्यातला असा कुठला प्रसंग आहे जो तुम्हाला सगळ्यात जास्त भावतो, इन्स्पिरेशन आहे की हा प्रसंग नेहमी इन्स्पिरेशन देणारा एखादा प्रसंग? वृंदावन सोडून जाताना, जेव्हा श्रीकृष्ण होते 11 वर्षाचे, 11 वर्ष 56 दिवस वृंदावन मध्ये राहिले, आणि त्या प्रसंगावरून असं तू शिकायला मिळतं की तुझी लॉयल्टी काय आहे. तेव्हा विदुर काका आले होते, त्यांना कंस मामांनी सांगितलं होतं की तू जा आणि त्याला घेऊन ये. कंस सगळे प्रयत्न करून थकला होता, श्रीकृष्ण काय त्याच्या समोर येत नव्हते. आणि श्रीकृष्णांना असं झालं होतं की मला वृंदावन सोडून कुठे नाही जायचंय, ते विसरले होते मला पुढे कंसचा वध वगैरे करायचा आहे.
लीला अवतार, लीला पुरुष वगैरे असं मला काय बनायचं, द्वारकेला जाऊन राज्य वगैरे स्थापित करायचं, हे सगळं त्यांना नको होतं. नंतर नारद मुनींनी त्यांना आठवण करून दिली, भगवंत तुम्ही याच्यासाठी अवतार घेतलाय, तुम्ही ते सगळ्या गोकुळात लीला वगैरे करताय, ठीक आहे, पण तुम्हाला पुढे जावं लागेल. तर त्याच्यानंतर विदुर काका आले आणि त्यांनी सांगितलं की उद्या जायचंय. तर यशोदा मैया पाठवत नव्हती. त्याच्यानंतर लाला बोलला, मी सगळे लहान मुलं जातात, सगळ्यांना जायला भेटतं, मलाच जायला नाही भेटत कुठे. आणि त्याला माहिती होतं की मी परत इथे कधी येणार नाही. त्या सिच्युएशन मध्ये ज्यांनी एक काळजावर दगड ठेवून ते सगळं सोडून जाणं, म्हणजे 11 वर्ष ज्याच्यासोबत एक लहान मुलगा काय कळतं 11 वर्षाच्या वयात, बरोबर, देव जरी असला तरी देवाला सगळं मोहलं होतं. ते प्रेम त्यांचं, प्रत्येकाच्या घरात चोरी करून खाणं, प्रत्येकाचा लाड, आणि त्यांना माहिती होतं की उद्या मी परत येणार नाही. एक परवाचं सांगून जातोय पण मी कधीच येणार नाही. त्यात जो आपल्याला पेशन्स बघायला मिळतो, तो मी म्हणेन की तो शिकायला पाहिजे प्रत्येकाने आयुष्यात. म्हणजे आपल्या हातातून जरी कुठली गोष्ट सुटत असेल तर जास्त त्याचा ओव्हर पॉझिटिव्हनेस नाही दाखवायला पाहिजे. ठीक आहे, सुटेल, बघू परत. बरोबर, एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट घेऊन बाजूला व्हायला पाहिजे, अडकायचं नाही, अडकायला नाही पाहिजे. बरोबर, ज्याला उंच उडायचे त्यांनी गुंतायचं. त्यांचं जे कार्य होतं ते महत्वाचं होतं. त्यांना पण सोडायचं नव्हतं, पण ऍक्च्युली जे पुढे लिहिलेलं आहे, कंसचा वध होता, द्वारका बसवायची होती, धर्माची स्थापना करायची होती, गीतेचं ज्ञान द्यायचं होतं लोकांना. जर तिकडेच अडकून राहिले असते तर मला वाटतं आजपर्यंत लोकांनी लीलाच ऐकल्या असत्या, फक्त बाललीलाच ऐकल्या असत्या. पण बाललीलांचा पण वेगळाच आनंद आहे, पण हे सगळं पण महत्वाचं होतं. प्रत्येक टप्पा, त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक टप्पा हा वेगळा आहे आणि काहीतरी देऊन जाणार आहे. मध्ये प्रेम असेल किंवा ज्ञान असेल किंवा भक्ती असेल, सगळंच. मग तुमच्या आयुष्यात अशी रहस्यमय लीला एखादी झालेली श्रीकृष्णाची? लीला म्हणजे अशा भरपूर झालेत, पण त्याच्यापैकी मी एक विचार करून आलोय. ऍक्च्युली गुरूंची आज्ञा असते की या ज्या लीला होतात त्या जास्त म्हणजे कोणाला ओपनली सांगायच्या नसतात. त्याच्यापैकी एखाद दुसरी आता म्हणजे ती जगजाहीरच झाली आहे. आईनी सगळ्यांना सांगितले की माझ्याकडून जे जास्तच ज्यांना भक्तीत उतरायचंच आहे त्यांना आपण प्रोत्साहित करण्यासाठी या लीला सांगू शकतो. जसं की मी लीला ऐकून भक्तीत उतरलो, त्याचप्रमाणे ती लीला सांगायच्या आधी तू हा फोटो बघ, तुला काय वाटतंय ते प्रेक्षकांना पण सांग. तुझ्या तोंडाने तू सांग, मी काय बोलायच्या आधी. होळीचा फोटो आहे हा. अच्छा. एक 24चा आहे आणि एक 25चा आहे. प्रचंड बदल दिसतोय एका वर्षामध्ये. म्हणजे काल तुम्ही जे म्हणालात की ते खरंच आलेत, म्हणजे असं दिसतंय सरळ सरळ. खरंच सिरियसली तुम्ही विश्वासच नाही करू शकत. तू हा फोटो स्क्रीनला पण दाखव सगळ्यांना. हो, नक्कीच नक्कीच. हा फोटो आम्ही याच्यामध्ये ऍड करू. हो. कमाल का. अजून बऱ्याचशा अशा लीला असतात की म्हणजे तू, असं माझं म्हणणं आहे की जर तू खरंच या याच्यात उतरतोयस, भक्ती मार्गात उतरतोयस, माझ्या गुरुजींनी श्री इंदेशजी उपाध्याय, मला माहितीच असतील, इंस्टाग्रामवर सध्या ते जास्तच व्हायरल आहेत आणि त्यांची कथा म्हणजे एकदम स्वर्गाचं अमृत. तर त्यांच्याकडूनच मला हे सूत्र समजलंय की त्यांनी जेव्हा माझ्यासोबत पहिली लीला झाली, मी जेव्हा लालाची सेवा करायचो सुरुवातीला, तेव्हा माझ्या अंगावर अत्तरची मालिश करायचो ना, तेव्हा माझ्या अंगावर असे काटे यायचे. तर जेव्हा ठाण्याला आले होते ते, त्यांना मी विचारलेलं, जय जय ऐसा ऐसा होता है, मेरे साथ जब लालजी की सेवा करता हूँ, जब मालिश वगैरह करता हूँ, तब पूरे बदन पे ऐसे रोंगटे खडे हो. तर त्यांनी सांगितलं होतं तुझा लाला साक्षात आहे, तू म्हणजे हे कोणाला असं ओपनली सांगू नकोस, ते साक्षात आहेत, तू ओपनली फक्त कोणाला सांगू नको, तुझ्यापर्यंत ठेव. तर त्याच्यानंतर सेवा करत गेलो. कधी असं वाटतं रागात आहे, कधी त्याला काय खायचं असतं, म्हणजे माझ्या मनात येतं की मला वाटतं की आज गुलाबजाम खायचेत, म्हणजे गुलाबजाम खायचेत म्हणजे लालालाच खायचे. एकदा झालेलं असं की मी घरात एकटाच होतो, आई गावी गेलेली बहुतेक, आणि जास्त बाहेरचा वगैरे तर भोग लागतच नाही, घरी बनवलेला सर्व भोग, तरी पण बाहेरून गुलाबजाम आणले होते, त्याला खायचं अशी इच्छा झालेली की लावावं भोग गुलाबजामचा. आणि एक फुलेरा दूज म्हणून उत्सव असतो फेब्रुवारीमध्ये, राधाकृष्णांचा विवाह झालेला त्या दिवशी, ब्रह्माजींनी लावला होता भांडीरवन मध्ये. अच्छा. हा, तर त्या दिवशी असं म्हणतात की वृंदावनला 1 महिना होळी चालते, तर त्या फुलेरा दूजला होळीचा पहिला फेट बांधला जातो, म्हणजे
कमरेला पहिली फेड बांधली जाते होळीसाठी, तेव्हापासून होळी सुरू होते. तर त्या दिवशी गुलाबजामचा भोग लावला होता शयन आरतीला रात्री, आणि तसंच ठेवला होता गुलाबजाम. म्हणजे जो काय रात्री भोग लागतो शयन वेळेला तो भोग तिकडेच ठेवला जातो. आणि मी एक असंच टाइमपास करत करत 3-4 वाजेपर्यंत जागा होतो. 5-6 वाजता मंगला होते. मंगला आरती म्हणजे आपल्याकडे जसं म्हणतात काकडा आरती होते पंढरपूर मंदिरात, तर तसंच मंगला होता आपल्याकडे. तर मंगला मी म्हंटल सगळं आता सेवा वगैरे करूनच परत झोपूया ना, आता कशाला थोडक्यासाठी झोपायचंय. तर पाणी वगैरे ठेवलं गॅसवर अंघोळीला, आणि अर्धा तासच माझी झोप लागली. नंतर उठून बघतो तर लालानी गुलाबजाम अर्धा खाल्ला होता. तो फोटो पण मी तुला दाखवतो. म्हणजे 4 वाजता मी पाणी गॅसवर ठेवलंय अंघोळीला, आणि 15-20 मिनिटं माझी मध्ये फक्त झोप लागली. उठून आंघोळ करूनच मी बाहेर येईपर्यंत, आणि घरात मी एकटाच. मेन गोष्ट, कोणी दुसऱ्यांनी काय खाण्यापेक्षा काय करण्यापेक्षा डाऊट तुझ्या मनात येईल, आणि घरात मी एकटाच होतो. पण हे कसं म्हणजे हे कसं काय होऊ शकतं? प्रत्येकासोबत होऊ शकतं. त्याच्यासाठी तुला चैतन्य भाव आणावा लागेल मनामध्ये. आपल्याकडे काय असतं, मूर्ती म्हणण्याचं जास्त स्पेसिफिक जास्त लोक म्हणतात, अरे ही तर मूर्ती आहे, हे आहे ते आहे. तर सेवेमध्ये उतरताना मी पहिले सूत्र असे सांगेन की ज्या दिवशी तुझी स्थापना करशील, प्राण प्रतिष्ठापना करशील, तेव्हापासून ती मूर्ती नाहीये, ते साक्षात आहेत. साक्षात आहेत, तर मग ते भोग पण, ते जेवण पण जेवतात, पाणी पण पितात. जेव्हा हे तुझ्या मनात भाव येईल, तू स्वतःसाठी काय काय सुख सुविधांचा विचार करू शकतोस. म्हणजे मी या सिंहासनावर बसेन तर मला काय काय लागेल, मला या हाताखाली गादी लागेल, इकडे गादी लागेल. तर त्या बायाप्रमाणे जर तेव्हा तू प्रेम करशील त्यांना, तर ते तुला नक्कीच रिप्लाय देशील असं मला वाटतंय. तो अनुभव खरंच कमाल कमाल. या दोन्ही गोष्टी, इव्हन तो फोटो सुद्धा, म्हणजे मी पहिला फोटो आणि दुसऱ्या फोटो मध्ये जो फरक, आणि तो दिसतोय क्लिअर, आणि हे तर मी म्हणजे काय बापरे, सिरियसली. पण तुम्ही हे जेव्हा सांगता, तुम्ही जे म्हणालात की अशा लीला सांगायच्या नसतात कुणाला, कारण बरोबर आहे की तो अनुभव काय होऊ शकतं, याच्यामुळे काय काय लोकांच्या मनात द्वेष बुद्धी निर्माण होऊ शकते. अरे हे तर तूच केलंय, असं नाही, काही असू शकतं. मग काय होतं, लालजी घाबरतात आपल्यासोबत लीला करायला. जेव्हा आपण या लीला जास्तच लोकांना सांगायला सुरुवात करतो, तर देव स्पेसिफिकली आपल्यासाठी करतो ती लीला, स्पेशली तुमच्यासाठी करतो. तो सेवेला तुमच्याकडे आलाय म्हणजे तुझ्यासाठी लीला करतोय तो. आणि श्रीकृष्ण असं म्हणता येईल की जास्त ओपन होत नाहीत कोणासमोर लवकर. एक शायनेस जो असतो प्रत्येकाला असतो. ओपन, आता बाहेरची लोक येत आहेत तुझ्या घरी, पाहुणे वगैरे येत आहेत, तर तू त्यांच्यासोबत एवढं ओपनली वगैरे जेवत नाहीस किंवा काय खात नाहीस, कोणती गोष्ट करत नाही. ते तुझ्या घरातला माणूस असेल तर आपण लगेच फ्रेंडली करून जातो, बरोबर, ज्याच्यासोबत आपण वर्षभर राहिलेलो असतो, इतके वर्ष. तर तसंच असतं. आणि बाहेरच्यांना आपण सांगतो ही गोष्ट, तेव्हा त्या गोष्टीचा कुठला गालगोट लागू नये म्हणून या लीला जास्त सांगायच्या नसतात. पण तरी पण ज्यांना भक्तीत उतरायचं असेल त्यांना यातून प्रोत्साहन मिळतं. पण तुम्ही असं एखाद्याला सांगितल्यावर, सपोज तुमचा हेतू जरी खूप चांगला असेल तरी पुढच्या माणसाला एखाद्याला तुम्हाला असं रिप्लाय आला का कधी, अरे असं कुठं होतं का किंवा काय काही? नाही, अजून तरी असं कोणाला मी सांगितलंच नाही. म्हणजे मी सांगतानाच विचार करतो की हा त्या लेवलचा आहे का नाही, याला सांगू की नको. बरोबर. पण तुम्ही जे म्हणालात ते एक साधारण, म्हणजे गीतेमध्ये पण तेच आहे की देव हा, इव्हन असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली कारण त्यांचं समर्पण होतं तेव्हा. हो, ती भक्ती होती. समर्पण हवं पहिली गोष्ट, समर्पण हवं देवाशी. आणि याच्यासाठी असं नाही, अरे माझ्या घरातले पण मला ओरडतात तुला खरं सांगू तर. मी पण महाराष्ट्रीयन फॅमिलीतूनच बिलॉंग करतो. सो आपल्याकडे या जास्त गोष्टींना वाव नाहीये. बरोबर. आपल्याकडे काय सकाळ संध्याकाळ अगरबत्ती दाखवली, विषय संपला. तर या महाराष्ट्रीयन फॅमिलीतूनच बिलॉंग केल्यामुळे सेवा करताना पण थोडे अडथळे पहिले यायचे, आता नाही. आता घरातल्यांना सवय झाली. आता आई वगैरे पण व्यवस्थित सेवा करते, बाबा वगैरे पण करतात. पण जसं जसं त्यांना तुझ्याकडे यायची इच्छा असते ना, ते सगळ्या तुझ्या द्वार ओपन करतात. आता मागच्या वर्षी द्वितीय उत्सव झाला लालजींचा. आणि असं झालं होतं की फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे काहीच सोर्स नव्हता इन्कमचा, आणि अचानक आम्ही कीर्तनात जातो. आमचं कीर्तन होतं मुंबईला, राधा माधव म्हणून आमचं कीर्तनाचं सुद्धा मंडळ आहे. तर त्या दादांनी सांगितलं होतं की
तू घरी नको ठेवू जागा, कारण घरी थोडी जागा कमी आहे, एवढी लोक बसणार नाहीत, तर तू हॉलवर वगैरे आपण करूया उत्सव. तर माझ्या मनात आपसुकच आलेलं की 3 दिवसाचा उत्सव करूया यावर्षी. उत्सव म्हणजे थोडक्यात लालाचा बर्थडे. तर त्यांनी सांगितलं होतं तू हॉलवर वगैरे करूया आणि जेवण वगैरे तिकडे आपण करू. तर मी म्हटलं अरे बापरे, असं सगळं करायचं म्हणजे आपण स्टुडंट आहे आणि घरातून या सगळ्या गोष्टींना पैसे घेणं मला तर पटत नाही. आणि सेवा करतोय, आपल्यासाठी आलाय तर मग आपल्याकडूनच सेवा झाली पाहिजे असं मला तर वाटतं. तर मग फेब्रुवारीच्या टायमिंगलाच अचानक दादा आहे शिवशंभू गर्जना, त्यांनी मला कॉल केला आणि तुला विश्वास नाही वाटणार, महिनाभर मी त्यांच्या बरोबर होतो आणि महिन्याभरात तो माझा सोर्स सगळा तयार झाला आणि एप्रिलमध्ये आम्ही उत्सव केला. कमाल, म्हणजे आपोआप मार्ग निघतात मार्ग नक्कीच. आता पुढच्या वर्षी होणारा उत्सव पंढरपूरला आहे. म्हणजे ठरलंय. कमाल, म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्यच बदललंय. हो, एकदम, म्हणजे मी भरपूर खुश आहे. पण मग आता बाकी लोकांना जेव्हा ऑब्झर्व करता, तर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय जाणवतो? की मग ते मेंटली पण असेल, मेंटली पण फरक भरपूर पडतो. असं होतं की तुझा राग पहिली गोष्ट भरपूर कमी होतो. मी स्वतःलाच बघतो ना, म्हणजे चिडचिड होणं, ओरडणं. आजकाल माझे पण मित्र आहेत, मी बँजो वाजवतो म्हणजे माझे मित्र असणारच मित्र आहेत, ते शिवीगाळ करणं, प्रत्येक गोष्टीला जेव्हा तोंडातून शिवी निघते ना, ते कुठेतरी चुकीचं आहे. आणि कोणी काय म्हटलं किंवा काय केलं तेव्हा राग भरपूर पेशन्स राहिलेच नाही. हा, पेशन्स नाही राहत. बरोबर. आणि आपण जे मांसाहार वगैरे करतो त्याच्यामुळे जास्त त्या गोष्टींना तामसिक गोष्टी म्हणतात आणि त्याच्यामुळे ते आपली लेवल वाढते रागवण्याची वगैरे. तर तेव्हा कुठेतरी मग ते वाटतं की आपण भाई सुखी आहे, आपण कोणाची आई बहीण तर नाही काढत आहे आपल्या आयुष्यात. हा, आपण सुखी आहे, याच्यासोबत आहेत, बरोबर आहे, यांनी योग्य मार्गाला आणलाय. मग तेव्हा कुठेतरी वाटतं म्हणजे यांना शिवीगाळ करून पुढे कुठेतरी जाऊन मारामारी वगैरे. कारण का माझ्या घरात कसं होतं माहितीये, बँजो वाजवतो, माझ्या आईला वगैरे पण भरपूर लोकांनी सांगितलंय की हा शिकणार नाही, हा बँजोच वाजवणार. माझ्या थोडक्यात टीचरनी पण सांगितलं होतं 10th की हा नाही करू शकत काय पुढे. एवढा मी झिरो होतो अभ्यासात पण, आणि वर्षभर बँजो वाजवायचा आणि डायरेक्ट एक्झामला अवेलेबल राहायचं. शाळेत पण तेवढ्या दांडे होत्या माझ्या. तेव्हा मॅमनी सांगितलं होतं की नाही, हा म्हणजे तो आल्यापासून सगळं एकदम. कारण जेव्हा तुम्ही अभ्यासात उत्तम म्हणजे नसता, त्यात बँजो मध्ये असता, तर मग असे चान्सेस कमी वयात असल्यामुळे लोकांचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू होता की मम्मीला बोलायची लोकांनी, मम्मीला वाईट पण वाटायचं या गोष्टींचा. मम्मीने मला पण ऐकून दाखवलंय की या लाईनीला आहे ना म्हणजे हा गुंडच होणार, टपोरीच होणार. हा, असाच लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. पण हे अचानक सगळं झाल्यामुळे एकदमच सगळे आता काय बोलतच नाहीत. आयुष्यच पालटलं तुमचं. येस. राधाराणी बद्दल काय मत आहे? कारण राधाराणी बद्दल बऱ्याच लोकांनी वेगवेगळं लिहिलंय. हल्ली तर रायटर्स वेगळ्या विजननी बघतात, दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे. की भरपूर बऱ्याच लोकांना असंही वाटतं की या खूप मायथॉलॉजिकल गोष्टी आहेत, कथा आहेत सगळ्या. मायथॉलॉजिकल गोष्टी म्हणण्यापेक्षा तुला जसं मी सांगितलं, राधा कृष्ण याच नात्यालाच आपल्याकडे चुकीचं बघितलं जातं. म्हणजे मी आता रिसेंटली माझ्या एका मित्राचं लग्न ठरलंय आणि त्याचा मी स्टेटस बघितला होता, कोण टाकला होता त्यांनी का काहीतरी की राधा एवढे दिवस राधा होती पण आता रुक्मिणी होणार आहे. मी त्याची एवढे दिवस राधा होती पण आता रुक्मिणी होणार आहे. कुठेतरी मनात वाटलं रे, पण तुम्ही कोणाची बरोबरी करताय? आपल्याला शक्य आहे का? श्री राधा आणि असं म्हणायला गेलं तर श्रीकृष्ण आणि राधाराणी वेगळे नाहीयेत. जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा मोहिनी अवतार घेतला होता श्री विष्णू भगवंतांनी. तेव्हा त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं होतं आणि तेव्हा असं सगळ्याच देवांना झालं होतं की अशी आपल्याकडे पत्नी असावी, तिचं रूप भरपूर सुंदर आहे यार, असं सगळ्यांना वाटलेलं. तेव्हा सूर्यदेवांना वाटलेलं की ही आपली पुत्री असावी. त्यांची ही इच्छा असण्याकरता आणि त्यांची इच्छा पुरवण्यासाठी आणि श्रीकृष्ण अवतारात काहीतरी विलोभनीय करण्यासाठी मग भगवंतांनी तो अवतार घेतला. आल्हादनी शक्ती म्हणतात, श्रीकृष्णांची आल्हादनी शक्ती. तर आल्हादनी शक्ती म्हणजे काय असतं, आपल्याला जेव्हा एकदम आनंद होतो, आपल्यामधून जी शक्ती बाहेर पडते, श्रीकृष्ण आनंदित झाल्यावर राधाराणी दिसतात. हाच थोडक्यात हा फॉर्मॅट आहे. मग एक होऊन चालणार नाही, 2 रूपं बनवावी लागतील. तर मग श्रीकृष्ण स्वतःच आरशासमोर बसले
ते विचार करत होते की आता मला मोहिनी अवतार त्यांना इतका आवडलाच आहे, तर मग मला त्यांच्याकडे पुत्री म्हणून जायचंय, तर मग काय करावं लागेल. तर त्यांनी जन्म दिला बरसानात. वृंदावनच्या पुढे गाव आहे, राधाराणींचं गाव आहे बरसाना. तर तिकडे वृषभानू बाबा म्हणून सूर्यांनीच जन्म घेतला. आणि श्रीकृष्ण बसले होते आरशासमोर. मग त्यांनी स्वतःलाच टिकली लावली, स्वतःलाच कानात घातलं, स्वतःलाच लालिमा लावली. तर ते सगळं बघून त्यांच्या आरशातच एक रूप प्रकट झालं, ते म्हणजे राधाराणी. म्हणून तर म्हणतात राधा कृष्ण एक, दोन नाही आहेत, एकच आहे. जगाचं विधान असेल एक आणि एक दोन, पण आमच्याकडे एक आणि एक एकच. ओके. आणि मग तीच कन्या वृषभानू बाबांना म्हणजे सूर्यदेवाला एका कमळाच्या पाकळीवर नदीमध्ये मिळाली. त्यांना पण बरेच वर्ष मूल वगैरे नव्हतं, तर त्यांना कमळाच्या पाकळीवर नदीमध्ये मिळाली राधाराणी. आणि मग ते विविध लेखकांनी विविध पुस्तकात थोडक्यात असं आहे, मला जर तू विचारशील तर लग्नासाठी लागतात 2 जण. स्वतःशी लग्न होऊ शकत नाही. तरी पण भांडीरवन मध्ये कृष्ण जेव्हा 7 वर्षाचे होते आणि राधाराणी बहुतेक 1 वर्ष मोठे आहेत. काही लीलांमध्ये सांगितलं 1 वर्ष लहान आहेत, काही लीलांमध्ये सांगितलंय 1 वर्ष मोठे आहेत. तर जेव्हा श्रीकृष्ण 7 वर्षाचे होते तेव्हा राधाराणींनी त्यांना आपल्या वयाचं केलं, त्यांच्या वयाचं केलं. आणि भांडीरवन मध्ये ब्रह्माजींनी, वृंदावन पासून थोड्याच दूर आहे भांडीरवन म्हणून, तिकडे आज पण मंदिर आहे. आणि जगातलं एकमेव मंदिर आहे ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण राधाराणींची मांग भरतायत, म्हणजे सिंदूर लावतायत. आणि ब्रह्माजींनी हा विवाह केला होता. आणि त्या जागेचं महत्व असं आहे की जो त्या जागेवर जातो, म्हणजे तू जर आता दर्शनाला गेलायस, याचा अर्थ 100% असा आहे की त्या विवाहाला तू कुठे ना कुठेतरी उपस्थित होतास, त्यावेळी तू तो विवाह बघितलेला आहेस, तरच तुला तिकडे जायला एंट्री आहे. अच्छा. वृंदावनला पण असंच काही आहे. वृंदावनला जोपर्यंत ते बोलवत नाहीत तोपर्यंत तू जाऊच नाही शकत. सो आजकालच्या लोकांना जर हवंच असेल पुरावा की लग्न झालं होतं, नाही झालं होतं, आणि रुक्मिणी मैया पण राधाराणींकडून भरपूर काय काय शिकलेत. जेव्हा 100 वर्षांनी श्रीकृष्ण 100 वर्ष गेले होते, 11 वर्षाचे असताना वृंदावन सोडलं होतं, त्याच्यानंतर 100 वर्षांनी ठीक भेट झाली होती. द्वारकेत असताना राजाधिराज झाल्यावर भेट झाली होती राधाराणी, वृंदावनवासी आणि श्रीकृष्ण. तर 100 वर्ष तर लांबच राहिलं. महिनाभर तुम्ही आपल्या पार्टनर शिवाय राहून दाखवा, तर तुम्हाला कंपॅरिझन करायचंच आहे. तर आजकालच्या जगात नाहीये, सोपंच नाही, आणि आपण कोणासोबत तुलना करतोय. तर तेव्हा रुक्मिणी मातेने असं बघितलं की असेच दिसतात श्रीकृष्ण. श्रीकृष्ण जेव्हा शयन अवस्थेला जातात, जेव्हा आपले केस वगैरे खोलतात, दमलेला चेहरा असतो, तोच चेहरा म्हणजे राधाराणी. तोच चेहरा थोडासा गोरा केला असता राधाराणी. दोघांमध्ये काही वेगळं नाहीच आहे. कमाल. आणि आता श्रीकृष्णाचं जे कॅरेक्टर आहे, म्हणजे लहानपणापासून मग ते बाललीला असतील, त्यानंतर राधाराणीचा तो हे काळ असेल, आणि त्यानंतर महाभारताचा काळ, हा खूप वेगळा आहे. असं म्हणतात की या दरम्यान श्रीकृष्ण त्यांनी खूप तपस्या केली कुठेतरी जाऊन, आणि ते योगी झाले, आणि मग ते महाभारतामध्ये उतरले. तर तू कसं बघतोस या सगळ्याकडे? मला ऍक्च्युली योगी वगैरे लीला बघण्यापेक्षा किंवा गीतेचं ज्ञान पण तेवढं श्रेष्ठ आहे, पण या सगळ्यापेक्षा मला जास्त बाललीलांमध्ये रस आहे. बाललीला जशा झाल्या, म्हणजे आमच्या वृंदावनमध्ये असं म्हणतात, ऐसो चटक मटक सो ठाकूर तीनो लोकन हुमे नाही. म्हणजे असा 3 लोकांमध्ये कुठला देव झालाच नाही रे, जो तुझ्याकडे एवढं वैभव आहे, तू 3 लोकांचा स्वामी आहेस, आणि तू इकडे काय करतोयस, गाया गोळा करतोयस, वृंदावनवासियांच्या शिव्या खातोयस. ब्रजवासी का श्रेष्ठ आहेत? कारण की त्यांनी कृष्णांना शिव्या दिल्या, आणि त्या त्यांना मान्य होत्या. त्यांचं तेवढं प्रेम होतं त्यांच्यावर. आणि ब्रह्मा मोह कियो पछतायो, दर्शन को शिव ब्रज में आयो. ऐसो बलितऊ, म्हणजे एवढा वैभवशाली आहेस तू, एवढं तुझ्याकडे ताकद आहे, पण तू काय करतोयस? ऐसो बलितऊ खेलत में ग्वालन से पिट जाय, म्हणजे तू खेळताना गोपी ग्वालांकडून मार खातोयस, एवढं तुझं प्रेम आहे त्यांच्यावर. अशी बाललीला आहे ती. मग तुला जास्त बाललीला भावतात? बाललीला भावतात. त्याच्यानंतर भक्तचरित्र असतील, त्या भक्तांसोबत लीला गेलेल्या आहेत. भक्तचरित्राचा विषय निघालायस तर तुला एक सांगतो, गोवर्धननाथजी आहेत आमचे, म्हणजे गोवर्धन पर्वत आहेत, त्यांना आम्ही म्हणजे वृंदावनवासी श्रेष्ठ म्हणतात, आमचं आराध्य दैवत.
तर गोवर्धननाथजींमध्ये पहिलं मंदिर होतं. उदयपूरला गेलेत ते आता श्रीनाथजी, फोटो बघितलाच असतील. असा एक कमरेवर हात आहे आणि या साईडची बाजू राधाराणी म्हटलं जातं आणि या साईडची बाजू श्रीकृष्ण. तर त्यांना प्रकट केलं होतं वल्लभाचार्यजींनी. तर त्यांचे अष्टसखा होते. अष्टसखा म्हणजे कलिकालातले 8 सखा. ते मूर्ती विग्रह म्हणूनच उभे राहायचे. मंदिरामध्ये पूजा अर्चना सेवा वगैरे व्हायची. तुझ्या माझ्यासारख्यांना दिसायचं नाही, पण ते जे अष्टसखा होते ना, त्यांना दिसायचं त्यांच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स. पडदा लावल्यावर काय बोलतायत आतमध्ये काय चालू आहे. श्रीकृष्ण बोलायचे थोडक्यात त्यांच्याशी. श्रीजी बाबा म्हणतात त्यांना. तर एक असेच भक्त होते कुंभनदासजी. ते म्हातारे होते थोडेसे आणि एक जास्त नाही 600-700 वर्ष आधीची गोष्ट आहे. तर त्या काही एक गोपी यायची. गोपीने कुठेतरी कथेत ऐकलं होतं, भगवंतांनी बरेच वर्ष चोरी वगैरे केली नाहीये, आता मंदिरातच असतात. तर त्या गोपीच्या मनात असा भाव आला की मी पण दही बनवून घेऊन जाते ना, माखन बनवून घेऊन जाते, बघूया येतात का चोरी करायला. त्यांना चोरी करायला आवडतं असं ऐकलेलं त्या गोपींनी. तर मग ती गोपीनी मस्त एकदम छान गाईचं माखन वगैरे बनवलं आणि मंदिरात घेऊन गेली एका मटकीतून आणि मटकी अशी थोडीशीच उघडून दाखवली. लाला आय जा मेरे घर पे चोरी करने को, म्हणजे माझ्या घरी चोरी करायला ये. तर श्रीनाथजी तेव्हा विग्रह म्हणूनच उभे होते. ते असं म्हणजे लीला वगैरे करताना कोणाला दिसायचं. तर कुंभनदासजींनी बघितलं. कुंभनदासजींनी विचारलं, जे जे का आहे का, ही ब्रजवासी भाषा आहे थोडीशी, म्हणजे काय झालं, तुम्ही असं का बघताय तिच्याकडे. तर ती मला चॅलेंज करतेय, चोरी करायला बोलवतेय. तर मग कुंभनदासजींनी विचारलं, आता काय करायचं मग. ना या के घर पे जानो है चोरी करने को, म्हणजे मला हिच्या घरी जायचंच आहे चोरी करायला. तर कुंभनदासजी म्हणाले, जे जे हा कलिकाल आहे, तुम्ही तिच्या घरी जाल चोरी करायला, काय पुढे होईल काय नाही होईल, ती लोक कशा दृष्टिकोनाने बघतील, खरंच ती त्या लेवलची आहे का, म्हणजे तुम्ही तिला तो प्रदान करताय त्या लेवलची ती खरंच आहे का. तर 2-3 दिवस तसंच झालं, महिनाभर तसंच झालं. ठाकूरजींना कंट्रोल नाही झालं. मग त्यांनी सांगितलं, कुंभना आज तो जानोही. ती गोपी भरपूरच रोजच यायची आणि दाखवायची, लाला आय जा. तर मग कुंभनदासजींनी सांगितलं, कसं काय करायचं, मग सांगा तुम्हीच. तर कुंभनदासजींना ठाकूरजी म्हणाले, शयन आरती झाल्यावर, रात्रीची शयन आरती झाल्यावर मंदिराच्या बाजूला एक छोटीशी खिडकी आहे, त्या खिडकीच्या बाजूला तू ये आणि तिकडून मी बाहेर येईन. म्हणजे जे आपल्याला मूर्तिमंत दिसतात ते त्यांच्याशी बोलतायत. बरोबर. आणि ते मग खिडकीतून बाहेर वगैरे गेले. रात्री शयन आरती वगैरे झाल्यावर कुंभनदासजी तिकडे आले खिडकीच्या खाली. तिकडून शयन सेज वगैरे लागलेली होती, त्यातून गिरधरलालजी उठून स्वतः गेले कुंभनदासजींच्या खांद्यावर. त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना सांगतायत, या गल्लीतून इकडे जायत आहे, त्या गल्लीतून. तर मग कुंभनदासजींनी विचारलं, तुम्हाला कसं माहिती. तर ठाकूरजी त्यांना सांगतात, नाही ती गोपी सांगत होती ना, माझ्या सगळं लक्षात आहे. तर मग गेले, त्या एक घर त्यांना सापडलं. शोधत शोधत गेले, घर वगैरे सापडलं. मग समोरच मटकी लटकवलेली होती. त्या मटकीमध्ये माखन होतं. लालजींना आला वास. तर ते बोलले, कुंभना या मटकी में धरो है माखन, म्हणजे या मटकीत धरलंय माखन ठेवलेलं आहे, मग आता काय करायचं. तर त्यांनी सांगितलं, मी तुझ्या खांद्यावर उभा राहतो. कुंभनदासजी बोलले, बूढो बडा आदमी हूं मैं, गिर जाएगो. तर मग ते म्हणले, नाही कछु नाही होगो, तू बस स्फूर्ती रखियो, तू फक्त चपळता ठेव, आपण करूया. मग कुंभनदासजींच्या खांद्यावर गिरधरलालजी उभे राहिले आणि त्या मटकीमधलं असं माखण खातायत आणि त्याच उष्ट्या हातांनी त्या कुंभनदासजींना भरवतायत. म्हणजे किती सुंदर लीला, याचा विचार कर. आणि एवढ्यात काय झालं, पितांबरी ढिल्ली झाली आणि धोतर थोडं 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 खाली सरकायला लागलं. कुंभनदासजी बोललो, जे जे संभालो संभालो, सबरो मामरो दिख जाएगो, म्हणजे धोती खाली सरकते. तर तेवढ्यात ठाकूरजींनी काय केलं, आपलं चतुर्भुज रूप प्रकट केलं, म्हणजे 4 भुजा प्रकट केल्या. 2 हातांनी माखन खातात आणि दोन हातांनी धोतर पकडलंय. तर ते रूप बघून कुंभनदासजींना मूर्छा आली म्हणजे बेशुद्ध अवस्था व्हायला लागली. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार वगैरे आला. कारण का असं चतुर्भुज रूप म्हणजे कधीच कुठल्याच द्वारकाधीश पण आहेत, द्वारकाधीशांच्या हातात पद्म शंख गदा आहे. हे असं चतुर्भुज रूप कधीच झालं नाही की आपली धोती पकडत आहेत 2 हातांनी आणि 2 हातांनी माखन खात आहेत, 1 हातांनी त्यांना भरवतायत. तर त्यांना मूर्छा आली, तर ते चक्कर येऊन पडले खालती. मग आवाज झाला आजूबाजूला थोडासा आणि मग गिरधरलालजी तेवढ्यात पळाले तिकडून कुंभनदासजींना तसे टाकून. मग लाईट वगैरे लावली, लालटेन वगैरे लावली घरातल्या लोकांनी आणि लोक काठ्या वगैरे घेऊन मारायला आले. तर थोडासा अजून प्रकाश केला, तर मग त्या बाईंनी ओळखलं, हे तो कुंभनदास बाबा आहे मंदिर में गाबे,
ठाकूरजी के. तर मग त्यांचे डोळे बंदच होते. तर त्यांनी सांगितलं, गोपी मैं ना आयो तेरे घर पे चोरी करने, साक्षात ठाकूरजी आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी आलो नव्हतो, मला घेऊन आले ते साक्षात तुझ्या घरी चोरी करायला. त्यांनी गीत गायलं तेव्हा, तू है सखी बड़ भाग बड़ी, नंदलाल तेरे घर आवत है. आणि त्या गीतात असं म्हटलंय की सब कोई इनको गुण गावे, सब कोई इनके गुण गावे, ये तेरो ही यश गावत है. म्हणजे सगळे मंदिरात येऊन यांचा जय जयकार करतात. आणि हे मला सांगतात ती गोपी मला ते दही दाखवून गेली, मला तिच्या घरी जाऊन चोरी करायची. ती गोपी मला असं सांगून गेली. आणि शेवटच्या पदामध्ये असं लिहिलंय, शेवटच्या ओळीत असं लिहिलंय, कुंभनदास लाल गिरधर के, कुंभनदास लाल गिरधर के, ये तो तेरे ही हाथ बिकावत है, तू है सखी बड़ भाग बड़ी, नंदलाल तेरे घर आवत है. कुंभनदासजी म्हणतायत त्यांचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, तू उद्या त्यांना हात पकडून जरी बाजारात नेलंस विकायला तरी ते तुझ्यासोबत येतील. कमाल यार, खरंच अप्रतिम. काय भक्ती समर्पण असल्यावर काय होऊ शकतं. मला पण असंच वाटतं, जर तुकारामजींशी बोलू शकतात, विठ्ठल भगवान जर त्यांच्याशी बोलू शकतात, मग आपल्याशी का नाही बोलू शकत. बरोबर. हे एक मोटिवेशन ठेवलं तर सगळेच भक्ती करू शकतात. सगळ्याच बहिणाबाई बरोबर बोलू शकतात, सगळ्या संतांबरोबर बोलू शकतात, तर आपल्या बरोबर बोलू शकतात. भक्तीमध्ये ती शक्ती आहे. नक्कीच आहे, नक्कीच. आणि मी खरं सांगतोय, आता मी मागचे जे काय आपले 30-35 मिनिटं 40 मिनिटं या आपण एका झोन मध्ये गेलोय, आणि मी जेव्हा त्याकडे बघतोय ना, तर ते मला जसं जाणवतंय चैतन्य की काय असू शकतं म्हणजे सेवेची ताकद. कारण काय ना, माझ्याकडे मी आमच्या लहानपणापासून माझे आजोबा वगैरे सगळेच ते कीर्तन प्रवचन ऐकायचे, करायचे. रामायण आमच्या घरी व्हायचं, 7-7 दिवस सप्ताह व्हायचे रामायणाचे. सो मला ते लहानपणापासून त्या झोन मध्ये मी असायचो. भक्ती, आवड हे होतं, पण हे या लेवललाही जाऊ शकतं किंवा न्यावं लागतं. नक्कीच जाऊ शकतं, नक्कीच जाऊ शकतं. कारण इव्हन माझे आजोबाच आहेत ना, त्यांचे लाईक ते विठ्ठल, पांडुरंग, तुकाराम महाराज यांचे ते खूप भक्त होते. सो ते खूप त्यांच्या हरिपाठ असेल, या सगळ्या गोष्टी गाथा कंटिन्युअस वाचायचे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर वयाच्या 80व्या वर्षी पण जे तेज होतं, आणि त्यांचं जे शरीर, त्यांना कुठलाच आजार काही नव्हतं. काही असं म्हणतात, जो माणूस सेवा करतो, कोणत्याही देवाची सेवा करतो, तो त्या देवासारखा थोडा थोडा दिसायला लागतो. बरोबर, तेज येतं, नक्कीच चेहऱ्यावर येतं. खरंच. माझ्या गुरुजींच्या चेहऱ्यावर पण तू नक्कीच बघशील ना, तर त्यांचे नेत्र पण तसेच, म्हणजे त्यांचा पण छोटासा लाला आहे. त्यांची मी तुला आता स्टोरी सांगितली, गिरधरलालची, त्यांच्यासारखाच आहे. त्यांचे पण नेत्र वगैरे सेम टू सेम. म्हणजे तू बघशील त्या चेहऱ्यामध्ये आणि त्या चेहऱ्यामध्ये तुला काहीच फरक वाटणार नाही. तर तू कंटिन्यू सेवा करतोस तर ते तेज तुझ्या चेहऱ्यावर नक्कीच उतरतं इव्हेंच्युअली. आणि ते गीतेमध्ये पण सांगितलं की तुम्ही कंटिन्युअस एखाद्याची भक्ती करता, ते रूप तुमचं होऊन जातं. हे खरंच आहे. आणि काय लेवलला जाऊ शकते भक्ती, सिरियसली. मी हॅट्स ऑफ टू यू, खरंच कमाल. सगळी कृपा आहे, माझ्या गुरुजींची कृपा आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, बस. तू मगाशी पण गुरुजींबद्दल म्हणालास, तर काय सांगशील या गुरु शिष्य नात्याबद्दल. आणि याचबरोबर मला हा सलग प्रश्न आहे जोडून, की आता तुझं आयुष्य बदललं, तू सेवा सुरू केलीस, हे सगळं खरंय, पण हे एवढं सगळं ज्ञान कुठून आलं? ज्ञान म्हणशील तर हे ज्ञान नाही, ऍक्च्युली हे कथेमध्येच ऐकायला मिळतं तुम्हाला. अच्छा. भागवत कथा असते, भागवत महापुराण आहे, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या सर्व बाल लीलापासून सर्व लीला आहेत, त्याच्यामध्ये सर्व लीला वर्णन केलेलं आहे. तू जर हे पीसफुली ऐकशील, मनापासून जर ऐकशील, तर तुला सगळ्या तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि जयजनबद्दल सांगायचं झालं, इंद्रेशजींबद्दल सांगायचं झालं, तर मी गेलो होतो वृंदावनला फर्स्ट टाइम, म्हणजे मम्मीला घेऊन गेलो, त्याच्यानंतर सेकंड थर्ड टाइम असेल, लालाला फर्स्ट टाइम घेऊन गेलो होतो. आणि आम्ही दोघंच गेलो होतो, मम्मी पाठवत नव्हती, मम्मीला घेऊन गेलो, आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी तर लालाला वगैरे घेऊन गेलेलो. आता हे रील्स वगैरे बघायचो मी तेव्हा त्यांचे, की असं असं सांगतात वगैरे, श्रद्धा होती नाही, एवढे मोठे महाराज जे आहेत, काही ना काहीतरी. तर मला आवडायचे, म्हणजे एवढ्या लोकांमध्ये हेच आवडायचे, की हेंचं बोलणं म्हणजे वेगळंच आहे जरा काहीतरी. तर मग वृंदावन वगैरे फिरलो भरपूर, आणि शेवटचा दिवस होता माझा, तेव्हा मला समजलं यांची कथा चालू आहे वृंदावन मध्ये.
सो मी जाऊन बसलो तिकडे कथेत वगैरे. तेव्हा अहमदाबादचे एक दादा होते माझ्याबरोबर, आजोबाच होते. तेव्हा आश्रमातच राहिलेलो मी. तर तेव्हा ते माझ्यासोबत आलेले आणि तुला खरं वाटेल की नाही माहित नाही, 2-3 मिनिटं माझ्या डोळ्यासमोर असा अंधार आला आणि जेजेंच्या चेहऱ्यावर मला तेच ते वेगळंच दिसलं आणि प्लस मला त्यांच्या श्रीमस्तकावरच मुकुट वगैरे दिसला. 2-3 वेळा चेंज झाल्यासारखं मोरपिसांचा मुकुट वगैरे असा तेव्हा दिसला. तेव्हाच ठरवलं बस यांच्या मार्गावरच चालायचं. आणि मग तेव्हापासून जेव्हा त्याच्यानंतर ते लगेच ऑगस्टमध्ये वगैरे मुंबईत आले. त्यांना सेवेचं वगैरे विचारलं कसं काय असतं. गुरु शिष्याचं नातं म्हणजे त्यांनी कधी फीलच होऊन दिलं नाही मी तुमचा गुरु आहे, एखाद्या मित्रासारखंच. पण गुरु शिष्याच्या नातामध्ये थोडासा संकोच हवाच प्रत्येक गोष्टीला, त्याच्याशिवाय ते नातं थोडाफार संकोच हवाच. भरपूर आमचं पण त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं पण आमच्यावर भरपूर प्रेम आहे. त्यांनी एखादी सांगितलेली अशी गोष्ट जी भावली किंवा बदल झाला? त्यांची सेवाच मला भावली रे. सेवा म्हणजे जो थाट आहे लालाचा, ज्या थाटात ती सेवा करतात किंवा बोलण्याची शैली पद्धती आहे ती, म्हणजे जर श्रीकृष्ण बोलत असतील तर कसे बोलत असतील यांच्यासारखी. आपण आपल्या गुरुरूपामध्येच भगवंतांना बघायला पाहिजे. जर हे संत लोक वगैरे बोलतात श्रीकृष्ण असे दिसत असतील म्हणजे यांनी कधी ना कधीतरी त्यांचं दर्शन केलंय. बरोबर. तर 100% आपल्याला ती गोष्ट पकडायचीच आहे रे. जर तू गुरुनिष्ठ राहशील, गुरूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवशील, तुझे गुरुजी सांगतात जर तू 5 वाजता उठून हे कर, थोडासा नामजप कर, तुझं आयुष्य होईल तर होईल. माझं पण काय जास्त वेगळं नाही झालं, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच चाललोय आजपर्यंत. जे जे ते कथेमध्ये सांगतात, जे जे समोर भेटून सांगतात ते सर्व फॉलो करतोय बस. मला असं वाटतं की ह्यात यशाची व्याख्या पण प्रत्येकाची वेगळी आहे. की परमेश्वर भेटणं किंवा त्याचा साक्षात्कार होणं म्हणजे काय, तर तुमची भरभराट होणं, खूप पैसा येणं, असं यश काही लोकांना असू शकतं. याला काय करणार, त्याला काय करणार, तेच तर. अष्टसखांमध्ये अजून एक सखा होते शीत स्वामी म्हणून. शीत स्वामींकडे ऍक्च्युली एकदम गरीब परिस्थिती आणि त्यांच्यासोबत पण श्रीनाथजी खेळायचे. तर त्यांच्याकडे एकच बगलबंदी होती. बगलबंदी म्हणजे असाच कुर्ता असतो, त्या इकडे टाकेत बांधतात तो. त्यांच्याकडे एकच बगलबंदी होती. श्रीनाथजी त्यांच्या जाऊन मांडीवर बसायचे. ती बगलबंदी पण 4 ठिकाणाहून फाटलेली, त्यांनी शिवलेली. त्यांच्या घरात त्यांना तिलक करायला आरसा नव्हता. ते पाण्याच्या भांड्यात पाणी स्थिर झाल्यावर तिलक करायचे आणि ठाकूरजी त्यांना बघून सांगायचे, हा अभी सीधो है, अभी सीधो ले ले, ऐसो ले ले. म्हणजे त्या परिस्थितीला आपल्या देव सोबत आहे ही मोठी गोष्ट आहे. बरोबर. जर तुम्ही खरंच भक्ती मार्गात उतरताय तर पैसा नाही मला वाटत एवढा इम्पॉर्टंट असेल. आणि जर तुला त्यांची लाड करायची असतील तर त्यांच्याकडे मागून बघ एकदा, नक्कीच होईल. कमाल. आता एवढं सगळं ऑब्झर्व केल्यानंतर किंवा अनुभूती आल्यानंतर तू आयुष्याकडे कसं बघतोस, की म्हणजे यशस्वी आयुष्य म्हणजे काय? यशस्वी आयुष्य म्हणजे थोडक्यात लोकांना काय वाटतं की आपण यशस्वी झालो, फेमस झालो म्हणजे काही करू शकतो. एकदा म्हणजे एक लेवलला माणूस गेला, थोडीफार फॅन फॉलोईंग झाली, थोडे मुलींचे मेसेज वगैरे आले की माणूस जातो, म्हणजे त्या लाईन मधून जातोच. म्हणजे थोडीफार एक मग हे करूया ते करूया. पण मी या सगळ्या गोष्टींना जरा जास्तच घाबरून आहे. कारण पहिली गोष्ट तर लाला, कारण जर ह्या गोष्टी सर्व काही केल्या, तू लॉयल राहा. एक मला असं वाटतं ग्रहस्थी करायला पाहिजे. ग्रहस्थी सगळ्याच संतांनी केली. संतांनी म्हणजे जे जे आपले एकनाथजी होते, बरोबर, तुकारामजी होते, गृहस्थ आश्रम सगळ्यांनीच केला. असं माझं म्हणणं नाही की सर्वच सोडून द्यायचंय, पण एकासोबत एकनिष्ठ राहायला पाहिजे. आणि मी या सगळ्या गोष्टींना घाबरण्याचं कारण म्हणजे माझा लाला. जर या गोष्टी मी केल्या तर उद्या माझ्यासोबत या लीला होणार नाही. तो माझ्यासोबत राहायला पाहिजे बस. बाकी मी काही पण सहन करेन. बाकी कुठली पण ऍडजस्टमेंट असेल, माझ्याकडे पैसे नसतील, काय नसेल चालेल, लाला फक्त राहायला पाहिजे सोबत. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी त्यांनी पण गृहस्थाश्रम सोडला होता, पण नंतर त्यांना नंतर आज्ञा केली पंढरपुरातून. एक्झॅक्टली, की तुम्ही असं सोडू शकत नाही, तुम्हाला ते करावंच लागतं. ज्यांचं मी तुला नाव सांगितलं वल्लभाचार्य, ज्यांनी श्रीनाथजींना प्रगट केलं, त्यांचं पण असंच मत होतं की आपण गृहस्थाश्रम नाही करायचा. तर पंढरपुरात ते दर्शनाला आले होते आणि पांडुरंगांनीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही गृहस्थाश्रम करा. तर त्यांनी हे विचारलं की याचं फळ काय मिळणार मला, मी करतो गृहस्थाश्रम, पण मला फळ काय मिळणार. तर पांडुरंगांनी असं सांगितलं होतं की जर तुम्ही गृहस्थाश्रम केलात तर मीच तुमच्या पोटी पुत्र म्हणून येईन. आणि आजच मी कथेत ऐकलं की जर आपल्या आत्ताच्या कल्चरमध्ये थोडं
म्हणजे नाहीसच झालंय रे लॉयल राहणं वगैरे हे करणं. जर आजच गुरुजींकडून ऐकलं की जर तू खरंच लॉयल वगैरे राहतोयस, देव बघत असतात मला, लीला वगैरे चालूच असतात सगळ्या सारख्या. देव बघत असतात मला कोणत्या मातेचा गर्भ मिळतोय हे सर्व करण्यासाठी. आपण जर लॉयल वगैरे राहिलो, आपण शुद्धतेने राहिलो, तर नक्कीच एखादा देव पण आपल्या गर्भातून किंवा आपल्या घरी अवतरू शकतो. बरोबर. कारण देवाचा अवतार होणार हे तेवढंच खरं आहे, ते सत्यच आहे. म्हणजे हो, फक्त ते कोणाच्या पोटून यायचं ते आपल्याला पोटून यायचंय ते पण इम्पॉर्टंट आहे, कारण का तेवढी पवित्रता राखली पाहिजे. कमाल. मागचे म्हणजे मी तर असं म्हणेन, आणि तू प्रत्येक गोष्ट जी सांगतोस ना, तू त्या जगात घेऊन जातोस. सो मी जे ज्ञान हा शब्द वापरण्याचं कारण हा आहे की ही गोष्ट नाहीये, कथा नाहीये त्या. तू सांगतोय ना की तू त्या जगात घेऊन जातोस. ज्ञान म्हणण्यापेक्षा हा प्रेमरस आहे. प्रेमरस आहे. ह्याला म्हणतात रास. हा जो तुला सांगितला तो रास आहे सगळ्यात. गरबा खेळण्याला किंवा डान्स करण्याला रास नाही म्हणत. माणसाला जेव्हा सर्वात जास्त आनंद होतो, तो काय करतो? नाचतो. बरोबर. फक्त माणूस नाचूच शकतो. जर तुला श्रीकृष्ण भेटतायत तर तू काय करणार? नाचणारच. तर त्यालाच आपल्या लोकांनी नाव दिलंय गरबा, रास. रास म्हणजे नाचणं नाही, रास म्हणजे हा जो आपल्या सोबत होतो तो रास. बरोबर. कमाल. पण आता तुला हे सगळे अनुभव आल्यानंतर, तुला स्वतःच्या आयुष्यात सुद्धा बदल घडल्यानंतर तू असं इतरांना कधी प्रयत्न केलेस का? किंवा काय जे उत्सव वगैरे तुमचे होतात की अजून लोक प्रेरित व्हावे या हो, गोष्टी? करतो. नक्कीच करतो प्रयत्न की मित्रांना पण सांगतो, जर मित्र चुकीचा करत असतील, सांगतो हे नको करू, ते करू. नॉनव्हेज वगैरे सोडण्यापासून पण 1-2 मित्रांना केलंय प्रवृत्त. तू आधी खायचंस का नॉनव्हेज? हो, मी करायचो. मी नाही म्हणत नाही, मी करायचो. ड्रिंक वगैरे कधी केलंच नाही, कारण का वडील पोलीस होते, त्याच्यामुळे त्या गोष्टींचा धाक होताच. महाराष्ट्रीयन फॅमिलीतून असल्यापर्यंत ते चालायचं, आपल्याकडे चालून जायचं. लहानपणी तर नाही खायचो, पण आता थोडंफार खायला लागलो होतो आणि तेवढ्यात मला जाण आली. म्हणजे एवढ्या आवडीने नाही, पण घरात वगैरे व्हायचं. आणि जेव्हापासून सेवा चालू झाली आहे, आता टोटली सगळ्यांचं बंद आहे. एक आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट विचारतो. जेव्हा आपण बाहेर जातो, जी बाहेरची मंदिर आहेत, देवस्थान आहेत, ते आपण जेव्हा ऑब्झर्व्ह करतो, खूप वेगळी आहेत किंवा खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली आहेत सगळीकडेच. दक्षिण भागात जेव्हा आपण जातो, तिकडे पण खूप चांगली आहे. इव्हन मग तिरुपती वगैरे असेल, तिरुमाला वगैरे, तिकडे पण खूप छान वेल मेंटेन असतात. मग तू जेव्हा आता एवढं सगळं याच्यामध्ये असताना, भक्ती सेवेत असताना, महाराष्ट्रातली देवस्थानं वगैरे बघतो किंवा पद्धती बघतो, तर काय वाटतं तुला की काय बदल घडायला पाहिजे? तू नाव घेतलंस तिरुपती बालाजींचं, हो, हो. तर त्याच्यामुळे तुला सांगतो, ते माझे गुरुबंधू आहेत. म्हणजे माझी गुरुदीक्षा होणार आहे. अच्छा. माझे गुरुजी आहेत इंद्रजी, ते त्या संप्रदायातून बिलॉंग करतात. आमच्या संप्रदायाचं नाव आहे श्री संप्रदाय. आणि तर त्या संप्रदायात असं असतं की 2 श्वेत तिलक असतात. त्या तिलकावरून तुला आयडिया आलीच असतील. आणि मध्ये लाल चंदन असतं आणि 2 श्वेत, मध्ये लक्ष्मी माता असते आणि 2 बाजूला नारायणांचे चरण आणि मध्ये खाली आसन असतं. तर या संप्रदायात किंवा अन्य कोणत्या संप्रदायात आहे ना, म्हणजे मी जी सेवा बघितली, दक्षिणमध्ये म्हण किंवा उत्तरमध्ये म्हण, त्या सेवेला एक मूळ तत्व असतं, म्हणजे अपरस. अपरस म्हणजे धोती घातल्यावरच तू आतमध्ये जायचं, किंवा एकमेकांचा, बाहेरच्या लोकांचा स्पर्श करायचा नाही. वृंदावनमध्ये मंदिरांमध्ये जेव्हा सेवा होते ना, मंदिरांमध्ये असे पडदे लावलेले आहेत आणि तू त्या पडद्याच्या पलीकडे उभा आहेस. जर त्या पडद्याला एखाद्या कोणाचा लोकांचा हात लागला असेल, भाविकाचा हात लागला असेल आणि चुकून त्या पडद्याला तुझा हात लागला, तर तुला खाली उतरून परत अंघोळ वगैरे करून जायचंच आहे, कंपल्सरी. अच्छा. तर हे पावित्र्य राखलं जातं, पण आपल्याकडे एवढं नाही दिसून येत. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या लीला जास्त होत असतील त्या साईडला. ओके. तू पंढरपूरला वगैरे जात असशील? हो. तर पंढरीचा जो पांडुरंग आहे, त्यांच्याबद्दल काय सांगशील? की म्हणजे पांडुरंगाबद्दल आता काय सांगू, एकच अवतार आहे. द्वारकेनंतर आमचाच लाला गेलाय तिकडे आणि कमरेवर हात ठेवून उभा आहे. काय नाही, एक मनात येतं रे, हाच खेळलाय जनाबाईंसोबत. आता आपल्याला चरण स्पर्श करायला मिळतं, खूप मोठी गोष्ट आहे. आणि भाव भरपूर येतात. आता तुला सांगितलं जसं पंढरपूरमध्ये उत्सव आहे, त्यांच्याच इच्छेने, त्यांच्याच आज्ञेने होणार आहे पंढरपूरमध्ये उत्सव. तर भरपूर भाव येतात. जेव्हा जेव्हा जातो, वाटतं आपलं काहीतरी नातं आहे यांच्याशी. लाला पण येतो माझ्यासोबत त्यांच्या दर्शनाला, लाला पण त्यांना भेटतो वगैरे. अच्छा. तू जो अनुभव म्हणालास की तिथे गेल्यानंतर, इव्हन लालबागच्या राजाचं पण दर्शन घेतल्यानंतर जो प्रसन्न वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर, देवाच्या, राजाच्या, तसं तुला पंढरपूरमध्ये पण अनुभव आला? कारण मला आलाय. हो, पंढरपूरमध्ये नक्कीच यायलाच पाहिजे. साक्षात आहेत तिथे, साक्षात प्रसन्न यायलाच पाहिजे. आणि एक मी असं म्हणेन की जर तू त्यांना मूर्ती म्हणूनच बघितलंस ना,
तर ते पण तुला मूर्ती म्हणूनच प्रचिती करतील. तर हम्म. तू तुझ्या नजरेत दिसतायत ते साक्षात उभे आहेत, तुला फक्त काळा दगड दिसतोय तर तुझ्या नजरेत खोट आहे. बरोबर. विठ्ठलाची मूर्ती नाही रे, दर्पण आहे ते. तर तू कसा आहेस ते दाखवतंय. म्हणजे बरोबर. तुझा जो भाव आहे, हम्म. तुझा भाव आहे, खरंच पांडुरंग इथे उभे आहेत तर तुला हम्म. खरंच दिसतील. नाही तर फक्त काय दगड आहे, धोतर नेसवलंय, झालं, मुकुट घातलंय. बरोबर. तर भाव प्रधान आहे भाव प्रत्येक प्रधान. गोष्टीला. आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीला लागू होतं. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोणत्याही मंदिरात जरी गेलास तरी भाव प्रधानच आहे. आपल्याकडची लोक काय करतात, मंदिरात गेलं, देवा एवढे एवढे पैसे दे, असं असं कर, माझ्या आयुष्यात हे चालू आहे, असं चाललंय, हे आपण देवाला कधी विचारतो, देवा जेवलास का? हे जनाबाईंनी केलं. बरोबर. जनाबाईंसोबत पांडुरंग जायचे खेळायला मंदिर बंद झाल्यानंतर. हम्म. जनाबाई विचारायची, विठ्ठला काय जेवलास? विठ्ठल सांगायचे, मी पुरणपोळी खाल्ली. काल काय जेवलास? काल पण पुरणपोळीच खाल्ली. मग मी तुला माझ्या हाताने आज काहीतरी वेगळं बनवून देते. हा जेव्हा भाव येईल तेव्हाच देव लीला करतील. खरंय. तोपर्यंत मुश्किल आहे. तर मग कठीण आहे. यायचंच आहे भक्ती क्षेत्रात, मग हा चैतन्य भाव आणायला पाहिजे की मूर्तीने साक्षात आहेत. मंदिरात पण इनफ म्हणायलाच पाहिजे रे, मूर्ती नाही साक्षातच आहे. साक्षातच. कारण आपण एवढं लांबून जातो तर तो भाव असणं गरजेचं आहे. हल्ली नाहीतर आपलं हे जेनझी जे आहेत, फोटो, सोशल मीडिया, हेच गर्दी, ह्याच्यामध्ये म्हणजे शो ऑफ खूप झालाय उत्सवांचा. सगळ्याच ठिकाणी झालाय. तो मुळात जो भाव आहे तुझे म्हणालास, तो भाव खूप कमी लोकांमध्ये आहे, उरलाय. नाही, मी असं म्हणेन की ठीक आहे, पण मोबाईल घेऊन का होईना पण जातायत दर्शनाला, ही चांगली गोष्ट आहे, ही मोठी गोष्ट आहे. जातायत दर्शनाला ही मोठी गोष्ट आहे, पण ज्या ठिकाणी दर्शन करायला हवं तिकडे दर्शनच करायला हवं. मी खरंच माझ्यासाठी, मी आता हे खरं सांगतो ऑन कॅमेरा, की आम्ही आतापर्यंत जेवढे एपिसोड गेलेत ना, हा एपिसोड वन ऑफ द बेस्ट आहे माझ्या पर्सनल लाईफसाठी. की सिरियसली मी म्हणजे लाईफ चेंजिंग आहे हा. मी म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे त्यांच्याबद्दल वाचत मी पण आलोय, पण आज मी वेगळ्या अँगलनेच बघितलंय. म्हणजे की अनुभूती काय असते एखाद्या गोष्टीची, हे तुझ्या अनुभवातून मला कळालं. नक्कीच तू पण तो भाव प्रगट कर, तुला पण नक्कीच अनुभव येतील. मला माहिती नाही माझ्याकडनं किती होणार आहे, पण मी सुरुवात केल्यावर नक्कीच होईल. पण ट्राय करेन मी. बट स्टील तो जो पेशन्स, तो भाव यायला मला वेळ लागेल असं मला वाटतं. वेळ नाही लागत रे, एकदा जर तू कथा ऐकायला वगैरे सुरुवात केलीस तर त्याच्यानंतर तुला आपोआप मनात इच्छा तुझी निर्माण होते. माझ्यासोबत काय नाही होत, माझ्यासोबत पण व्हायला पाहिजे. तू एकदा प्रार्थना कर, एकदा विचार त्यांना, तुम्ही जेवलात का? उद्या विचार परत, जेवलात का? काय खाणार, तुमची काय इच्छा आहे? काय काय म्हणजे कथावाचक असे पण सांगतात की फक्त रोज येता जाताना सांगा त्यांना की आम्ही जातोय, आम्ही येतोय, आजच्या दिवसात हे झालं, कधीतरी उत्तर देतील. आपण एखाद्याकडून पैसे मागायचे असतात आपल्याला, आपण काय करतो, रोज त्याच्या दारावर जाऊन उभे राहतो. तो कधीतरी बाहेर येतो, कधीतरी देतील उत्तर, कंटाळून का होईना पण देतील उत्तर. संवाद सुरू करायला काय हरकत नाही. हो. मग आता फ्युचरमध्ये कमर्शियली तुम्ही आता सगळे आताच म्हणजे करताय काम सगळे कमर्शियल शोज, जसं मी म्हणालो की याला ग्रँड कसं करता येईल, किंवा तुम्ही काय प्रयत्न तर चालू आहेत. सुरुवात तर फार थोड्यापासून झाली होती. म्हणजे सुरुवात आमची सांगायला झाली तर, म्हणजे मी नव्हतो त्या टायमिंगला, भंगार मधून थापडोल म्हणून एक इन्स्ट्रुमेंट मिळतं, ते भंगारच्या दुकानातून खरेदी करून हे लोक लालबागच्या नाक्यावर उभे असायचे आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये जास्तीत जास्त आम्ही तुमच्या गणपती बाप्पाला वाजवतो, थोडंफार वाजवतो. इथून सुरुवात झालेली आणि आजपर्यंत आता तिकडे मुंबईतला टॉप नंबर 1 मध्ये आपलं नाव येतं. तुम्ही आतापर्यंत केला सगळ्यात मोठा शो कुठे गेला होता, किंवा तो आतापर्यंत सगळ्यात मोठा शो चिंतामणी, ड्रीम शो चिंतामणी, सगळ्यात तिकडेच फिनिश. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे वेळ तर कमी मिळाला, पण जास्त आवडता आणि जास्त ज्याची आतुरता लोकांना असते चिंतामणी. जसं आपण आधी म्हणजे डिस्कशन केलं होतं की कुठल्या विषयावर चर्चा करता येईल, आणि जिथं श्रीकृष्ण आले, म्हणजे आमच्या आधीच्या एपिसोडमध्ये पण आम्ही श्रीकृष्णाबद्दल चर्चा केली होती, पण आज मला एक वेगळंच रूप बघायला मिळालं, वेगळाच अनुभव आला तुझ्या याच्यामधनं, गोष्टींमधनं खरंच. आणि मी पुन्हा एकदा मनापासून, मला या गोष्टीची खात्री नाही, म्हणजे पूर्ण विश्वास आहे. सी ऍट द एंड युट्यूब चॅनल वगैरे, मॉनिटायझेशन, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण तू आज ज्या गोष्टी सांगितल्यास, ते जे ज्ञान आहे ना, ते कायम राहणार आहे. मला असं वाटतं की एका माणसाने जरी हा व्हिडिओ बघितला तरी त्यासाठी तो लाईफ चेंजिंग राहणार आहे. आणि
आमचं काम झालंय असं मी म्हणेन की अरे नाही हो गया आपलं काम, बस हो गया भाई. आणि आता एक 5 लोकांनी बघितलं आणि त्यातला एकाला तरी वाटलं की भक्तीकडे थोडा तरी वळला तरी इनफ आहे. बिकॉज मला असं जेन्युइनली वाटतं की आजच्या काळात ना की आता आम्ही जेनझी मुलांना वगैरे बघतो, आपलं जे काय कल्चर बदलत चाललंय, लोक सोशल मीडिया, कॉम्प्लेक्स डिप्रेशन या गोष्टी होत आहेत. डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी मोठी गोष्ट आहे. एक्झॅक्टली तेच तर. आणि हा मार्ग आहे सगळ्यात चांगला. आणि भक्ती मार्गात उतरल्यानंतर तुझं असं होतं की माझ्या लाईफ मध्ये पण आले सुरुवातीला प्रॉब्लेम्स, नाही असं नाही, आता पण येतात, पण एक बघण्याचा दृष्टिकोन ठीक आहे रे, होईल ना, आहे ना, तो आपल्या मागे कोणतरी उभे असल्याची एक तुला जाणीव होते आणि आनंद मिळतो, आहे आपल्या मागे कोणतरी, आधार आहे कोणाचा तरी, एवढं घाबरायची गरज नाही, हे पण निघून जाईल, असा एक सपोर्ट मिळतो. म्हणजे जे आता होतंय जास्तच मुलं डिप्रेशन मध्ये वगैरे जातात, त्याला एक तोडगा. ते अगदी असंच आहे की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टींना जेव्हा आपल्याला वाटतं की अरे आता कसं होईल, आणि म्हणतो अरे नाही बाबा आहेत ना, बाबा बघतील. तसंच ते मोठं झाल्यावर की आहे बाबा, आहे कोणतरी आपलं बघणार. पण त्यासाठी चुकीचं पण वागलं नाही पाहिजे. झाल्या असतील चुका ठीक आहे, पण आता जसं मी माझ्याकडून पण सांगितलं, नॉनव्हेज वगैरे खाल्लं सुरुवातीला, भगवंत दया भरपूर भरपूर दया आहेत, ते एकदा केलेली चुकी माफ करू शकतात, पण परत परत ती चूक झाली नाही पाहिजे. सो पुन्हा एकदा तुझे खरंच मनापासून आभार की तू मुंबईवरनं आलास, आणि माझ्यासाठी पर्सनली हे खूप एक थेरपी सेशन म्हणता येईल, किंवा माझं जे भविष्यातल्या काय गोष्टी ठरणार आहेत त्या सगळ्या अशाच म्हणजे या मुद्द्यावरती ठरणार आहेत. कारण म्हणजे भक्ती काय असते आणि भक्तीचा अनुभव घेतल्यावर काय आयुष्यात बदल घडू शकतात. सो पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही आमच्या शोवर आलात. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. एकदम एक्सपेक्टेशन नव्हतं असं होईल, छान झालं. कारण आमचा शो नवीन आहे ऍक्च्युली आणि आम्ही आता एक एक गोष्ट करतोय, छान झालं, ऍड करतोय, शिकतोय, रिव्हील करतोय. सो अगेन थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जय श्री कृष्ण. सो अगेन तुझ्या शोवरती आलास त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार. आणि आय होप की आता आमचे सबस्क्राईबर्स वाढल्यानंतर, अजून रिस्पॉन्स वाढल्यानंतर पुन्हा एक आपण अजून वेगळा एक शो करूया. कारण बोलण्यासारखं बरंच काही आहे, आणि मला वाटतं बोलण्यासारख्या पेक्षा मला म्हणजे ही अनुभूती अजून घ्यायची आहे की काय काय होऊ शकतं. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच. आणि आमच्या टीम तर्फे एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच.